नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाबीएड CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. आगामी येणारी बीएड CET म्हणजे 24, 25 व 26 मार्च 2025ला होणारी जी आपल्या बीएड CET आहेत, तर त्या संदर्भातली ही प्रश्नावली. या व्हिडिओमध्ये आपण तब्बल 501 प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया नॉनस्टॉप महामॅरेथॉन 501 प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? तर ऑप्शन डी मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी होय. तर भारताची राजधानी कोणती असा प्रश्न आल्यानंतर दिल्ली हे आपलं उत्तर राहणार आहे. आपल्या या प्रश्नाचे उत्तर मुंबई करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, धान्य पिकाच्या भरघोस वाढीस डॅश डॅश असे म्हणतात. तर धान्य पिकाच्या वाढीस काय म्हणतात? तर ऑप्शन डी हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्होल्युशन आपण ज्याला म्हणत असतो ती म्हणजेच हरित क्रांती होय. धान्य पीक भरभराट किंवा भरघोस वाढ. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर. पीक क्रांती जी आहे ती पीत क्रांती म्हणजेच तेलबियांचं उत्पादनात वाढ. श्वेत क्रांती म्हणजे दुधाच्या उत्पादनात वाढ होय. हे बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर ऑप्शन सी आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, फुल फॉर्म या घटकातून AM चे पूर्ण रूप म्हणजेच फुल फॉर्म काय आहे? तर अँटी मेरिडियन ज्याला आपण मध्याह्न किंवा दुपार असं म्हणतो त्या अगोदरचा टाईम म्हणजेच अँटी मेरिडियम AM होय. दुपारच्या 12 अगोदरचा वेळ टाईम. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होय. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती. ही सुद्धा गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर यांनी आपले राष्ट्रगीत म्हणजेच जनगण मन हे लिहिले. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर. कृष्णकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ऑप्शन सी यशवंतराव चव्हाण यांचं हे आत्मचरित्र होय. मानवाने सर्वप्रथम वापरलेला धातू कोणता? म्हणजेच आदिमानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरला असा हा प्रश्न. ऑप्शन डी तांबे हा करेक्ट उत्तर होय. गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला? तर त्र्यंबकेश्वर येथे म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये. ऑप्शन ए नाशिक आपलं करेक्ट उत्तर होय. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन डी पंडित नेहरू याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? तर ऑप्शन डी ज्याला आपण मर्क्युरी म्हणतो म्हणजेच पारा, हायड्रोकार्बन ज्याचं दुसरं नाव आहे. तर पारा हा तापमापीमध्ये वापरला जातो. पारा काचेला चिटकत नाही तसेच तापमान योग्य दाखवतो. त्यामुळे आपण पाऱ्याचा वापर तापमापीमध्ये करत असतो. ऑप्शन डी करेक्ट उत्तर. महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा करतात. 1 मे 1960 या रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन होय. पुढचा प्रश्न, हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन सी हवेत नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 78% 78% एवढे असते. तर 21% हे प्रमाण ऑक्सिजनचे होय व इतर वायूचं प्रमाण जर आपण गृहीत धरलं तर ते 1% ठरते. पुढचा प्रश्न, मानवी रक्तगट कोणी शोधले? म्हणजे माणसामध्ये रक्तगट असतात. रक्तगट ए, रक्तगट बी, रक्तगट AB आणि O हे कोणी सांगितलं? तर हे सांगितलं लँडस्टेनर यांनी. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होय. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करतात? राष्ट्रीय विज्ञान दिन आपण कधी साजरा करत असतो? तर ऑप्शन ए 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. CV रमन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत असतो. ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. संगणकाचा शोध कोणी लावला? तर संगणकाचा शोध म्हणजेच कॉम्प्युटरचा शोध चार्ल्स बॅबेज ऑप्शन सी यांनी लावला. तर राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी.
तर चार्ल्स बॅबेज आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतचा कार्यकारी प्रमुख डॅश डॅश असतो. तर ऑप्शन सी सरपंच आपलं करेक्ट उत्तर होय. तर ग्रामसेवक हा सचिव असतो, ही बाब आपण लक्षात ठेवावी. सचिव म्हणजेच अध्यक्ष, ज्याला आपण कार्यकारी प्रमुख व सचिव असं म्हणूया. पुढचा प्रश्न, साहित्य क्षेत्रात दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता. तर ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर ठरतं, ते म्हणजे ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील भारतात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करण्याला काहीच हरकत नाही. ROM या संज्ञेचे संपूर्ण रूप म्हणजे ज्याला आपण पूर्णरूप म्हणतो, पूर्णरूप काय आहे. तर रीड ओनली मेमरी म्हणजेच रोम होय. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. संगणकाशी रिलेटेड हा प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मानवी स्त्री गुणसूत्राची जोडी कोणती. तर आपलं ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर होय. XX हे मानवी स्त्री गुणसूत्र असतात, तसेच XY हे पुरुष गुणसूत्र होय. व डिफेक्टिव्ह गुणसूत्र जर असतील तर XXY आणि XXX हे आपल्याला पाहायला मिळतात. तर मानवी स्त्री XX करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा रोग होतो. तर जीवनसत्व अ अभावी रातांधळेपणा आपल्याला झालेला पाहायला मिळतो. जीवनसत्व ब याच्या अभावामुळे आपल्याला बेरीबेरी नावाचा रोग, तर जीवनसत्व क मुळे स्कर्वी नावाचा, तर जीवनसत्व ड च्या अभावामुळे आपल्याला मुर्दूस नावाचा म्हणजेच रिकेट नावाचा रोग झालेला पाहायला मिळतो. हे सर्व जे रोग आहेत तर हे पोषण तत्वाअभावी होणारे म्हणजेच जीवनसत्व अभावी होणारे रोग होय. पुढचा प्रश्न, अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन सी जॉर्ज वॉशिंग्टन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात रुंद नदी कोणती आहे. तर ऑप्शन डी ॲमेझॉन ही जगातील सर्वात रुंद नदी आहे. तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झालेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ऑप्शन डी किल्ले शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ही बाब आपण लक्षात ठेवावी. व त्यांची समाधी ऑप्शन बी रायगडवरती आहे, हे आपणास सर्वांना माहीत आहे. ऑप्शन डी आपलं जन्मस ठिकाणाचं उत्तर शिवनेरी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वाघांसाठी प्रसिद्ध असणारं ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ते आहे ऑप्शन ए चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे चंद्रपूर आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. भारतातील कोणते शहर मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते, म्हणजे त्या शहरातून भारताचं पूर्ण दर्शन होतं असा या प्रश्नाचा अर्थ. तर ते शहर आहे दिल्ली शहर. ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी फळासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन बी महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी या फळासाठी प्रसिद्ध होय. ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे. हॉकी खेळात किती खेळाडू असतात. जेवढे खेळाडू क्रिकेटमध्ये आहेत तेवढेच, म्हणजेच 11 खेळाडू एका टीमकडून हॉकी खेळात आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन डी 11 करेक्ट उत्तर होय. रेडिओचा शोध कोणी लावला. तर रेडिओचा शोध ऑप्शन बी मार्कोनी यांनी लावला. मार्कोनी आपलं करेक्ट उत्तर होय. घड्याळात रात्री चमकणारा पदार्थ कोणता. तर घड्याळीमध्ये रात्री रेडियम चमकत असतं आणि रेडियम चमकल्यामुळे आपल्याला मंद प्रकाशात सुद्धा घड्याळ वाचता येतं, म्हणजेच आपल्याला वेळ बघता येते. ऑप्शन डी रेडियम करेक्ट उत्तर आहे. इंटरनेटशी संबंधित HTTP या संज्ञेचे दीर्घरूप आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे फुल फॉर्म कोणता आहे हे सांगायचं आहे. तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. HTTP. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता. तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा होय. त्याला आपण फील्ड हॉकी असंही म्हणतो. जगात सर्वात महाग धातू कोणता आहे, म्हणजेच विच इज कॉस्टली एलिमेंट इन द वर्ल्ड. तर प्लॅटिनम हे त्याचं करेक्ट उत्तर होय. सोन्यापेक्षा जास्त बहुउपयोगी तसेच कमी प्रमाणात आढळतो म्हणून प्लॅटिनम याला सर्वाधिक किंमत होय.
महाराष्ट्र राज्य कोणत्या दिवशी स्थापन झाले त्याची स्थापना आपल्याला सांगायची आहे, तर ती आहे 1 मे 1960. ऑप्शन डी करेक्ट उत्तर. वनस्पतींना भावना असतात असे कोणी म्हटले, तर वनस्पतींच्या भावना सर जगदीशचंद्र बोस यांनी जाणल्या. म्हणजेच तासांतास ते वनस्पती उद्यानात बसलेले असायचे आणि वनस्पतीशी संवाद साधायचे. ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. गोलघुमट ही वास्तू कोठे स्थित आहे? गोलघुमट कोठे आहे असा हा प्रश्न. तर गोलघुमट आहे कर्नाटकातील विजापूर या ठिकाणी. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होय. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याला रासायनिकरित्या आपण कसं लिहितो असा हा प्रश्न. तर H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र. तर NaCl म्हणजेच आपले खाद्य मीठ, त्यानंतर KCl म्हणजेच आपले सेंधव मीठ, हेही आपण लक्षात ठेवायचं आहे, सेंधव मीठ. आणि त्यानंतर HCl हायड्रोक्लोरिक आम्ल. ऑप्शन डी H2O पाण्याचे रासायनिक सूत्र करेक्ट उत्तर होय. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन ए विदा सावरकर आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे लोहपुरुष कोणास म्हणतात? तर सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे सरदार पटेल आपला इथला ऑप्शन करेक्ट उत्तर आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा नदी ही भारतातील सर्वाधिक लांब असणारी नदी होय. तर 2525 किलोमीटर म्हणजेच 2525 किलोमीटर ही नदी वाहते. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर आहे. आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन सी गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तर एकमेव जीवसृष्टी असलेला ग्रह म्हणजेच पृथ्वी, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? म्हणजेच आमदारकीच्या जागा किती असा हा प्रश्न. तर त्या आहेत 288. ही बाब आपण लक्षात ठेवावी. महाराष्ट्राचे सर्वप्रथम राज्यपाल कोण होते? तर जयप्रकाश आपलं करेक्ट उत्तर होय. पीत क्रांती कोणत्या घटकाच्या उत्पादनाशी निगडीत असते? तर तेलबिया याच्या उत्पादनाशी निगडीत पीत क्रांती, पिवळी क्रांती होय. मत्स्य क्रांती म्हणजेच नील क्रांती, धान्य क्रांती म्हणजेच हरित क्रांती, तर दुधाची क्रांती म्हणजेच श्वेत क्रांती, हेही आपण लक्षात ठेवावे. शून्याचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन ए आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. आंबट फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? जे आंबट लिंबूवर्गीय फळं आहेत तर त्यामध्ये आपल्याला जीवनसत्व क मुबलक प्रमाणात पाहायला मिळते. ऑप्शन बी जीवनसत्व क करेक्ट उत्तर होय. मानवी हृदयास किती कप्पे असतात? म्हणजे चेंबर विचारले आहेत, हाऊ मेनी चेंबर्स आर प्रेझेंट इन ह्युमन हार्ट असा त्याचा इंग्रजी अनुवाद. तर 4 कप्पे आपल्या मानवी हृदयाला आपल्याला पाहायला मिळतात. पक्ष्यांच्या व मानवाच्या हृदयाला 4 कप्पे असतात, तर इतर प्राण्यांच्या त्या अनुषंगाने ते कमी कमी होत जातात. पृथ्वीच्या प्रतिकृतीस म्हणजे ज्याला आपण मॉडेल असं म्हणतो, तर पृथ्वीच्या मॉडेलला ज्याला आपण पृथ्वीगोल असं म्हणत असतो, तर ऑप्शन बी आपलं पृथ्वीगोल हे करेक्ट उत्तर असणार आहे. इंग्रजीमध्ये आपण त्याला ग्लोब असं म्हणतो. तर पृथ्वीचं मॉडेल, पृथ्वीचा तो प्रतिकृती होय. विधानसभा सदस्यास काय म्हणतात? तर विधानसभा सदस्य म्हणजेच ते असतात आमदार, जे आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं 288 आमदार, त्यांच्या जागा होय. इंग्रजी भाषेत किती स्वर आहेत? तर इंग्रजी भाषेत 5 स्वर आहेत. हा प्रश्न भाषेशी रिलेटेड नसून हा इथे जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान या घटकांतर्गत विचारण्यात आलेला आहे. मराठी भाषेमध्ये बाराखडीमध्ये किती अक्षरे आहेत असाही प्रश्न विचारला जातो. स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत असाही प्रश्न येत असतो. ऑप्शन डी 5 करेक्ट उत्तर होय. दक्षिण काशी कोणत्या शहरास म्हटले जाते? तर महाराष्ट्रामध्ये दक्षिण काशी या नावाने ओळखलं जाणारं शहर कोणतं असा हा प्रश्न, ते म्हणजेच पैठण शहर. अंत्यविधीसाठी आपल्याला त्याच्या दशक्रिया जो विधेय आहे यासाठी असणारं तीर्थक्षेत्र पैठण, त्यामुळे दक्षिण काशी या नावाने संबोधन. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा हा प्रश्न. ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो,
जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, म्हणजेच ऑप्शन ए करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हटले जाते? ऑप्शन बी पुणे शहर करेक्ट उत्तर होय. खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ आहे? तर चुंबकाकडे ओढला जाणारा पदार्थ म्हणजे चुंबकीय पदार्थ होय. तर लोखंड हे चुंबकाकडे ओढले जाते. ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. भारताचे बिस्मार्क कोणास म्हणतात? हा आपल्या बीएड सीईटीला विचारण्यात आलेला मागील वर्षीचा प्रश्न होय. तर सरदार पटेल यांना भारताचे बिस्मार्क म्हणतात. ऑप्शन सी करेक्ट उत्तर. नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँडची राजधानी आपल्याला विचारलेली आहे. तर ऑप्शन बी कोहिमा आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे म्हणजेच ऑटोबायोग्राफीचे नाव काय आहे? तर ते नाव आहे विंग्स ऑफ फायर. ऑप्शन डी करेक्ट उत्तर होय. डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे आत्मचरित्र आहे हे पंडित नेहरूंचे. तर फॉल ऑफ अ स्पॅरो हे डॉक्टर सलीम अली पक्षीतज्ञ यांचं ते आत्मचरित्र होय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले. ऑप्शन बी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? तर पिसाळलेला कुत्रा जर चावला तर रेबीज नावाचा रोग होत असतो, त्यामुळे माणूसही पिसाळतो. शेतकऱ्यांचा मित्र असे कोणत्या प्राण्यास म्हणतात? तर ऑप्शन डी जमिनीला भुसभुशीत करणारा गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र होय. ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे. मधुमेह ज्याला आपण डायबिटीज असं म्हणत असतो, डायबिटीज विकारामध्ये कोणता रासायनिक पदार्थ किंवा घटक उपयुक्त ठरतो? तर तो उपयुक्त ठरणारा घटक म्हणजेच इन्शुलिन, ज्याचे इंजेक्शन्स ह्या डायबिटीजमध्ये मधुमेहामध्ये घ्यावे लागतात. ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. कोणत्या पिकास पांढरे सोने नावाने ओळखले जातात? पांढरे सोने म्हणतात. तर तो पीक आहे ऑप्शन डी कापूस पीक. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ज्ञानपीठ दिला जातो साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजेच लिखाणामध्ये. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, WHO ज्याला आपण हू या शॉर्ट फॉर्मने ओळखत असतो, या नावाने ओळखतो, तर हूचे पूर्ण रूप काय असा हा प्रश्न. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. जागतिक आरोग्य संघटना जे की आरोग्य दिन साजरा करत असतं. जागतिक आरोग्य दिन व आरोग्याशी निगडीत सेवा देणे, सेवा प्रदान करणे या संस्थेचं काम होय. रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी निगडीत आहे, संबंधित आहे? तर ती आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित ट्रॉफी. ऑप्शन ए करेक्ट उत्तर आहे. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो 27 फेब्रुवारी. ऑप्शन ए करेक्ट उत्तर आहे. करो या मरो हा नारा कोणी दिला? तर तो नारा दिला आहे महात्मा गांधी यांनी. आणि कधी दिला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महात्मा गांधींनी करो या मरो हा नारा कोणत्या साली दिला? तर त्याचं उत्तर असणार आहे 1942. ऑप्शन बी आपल्या इथले प्रश्नाचं करेक्ट उत्तर. जगातील सर्वात उंच शिखर कोणत्या देशात आहे? तर ते आहे आपल्या शेजारील देश नेपाळ या देशामध्ये. आणि शिखर म्हणजेच कोणतं? तर माउंट एव्हरेस्ट. तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर नेपाळ या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न, दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली? म्हणजे दिल्ली राजधानी कधी बनली? त्या अगोदरची राजधानी म्हणजेच कलकत्ता. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. तर वर्षे 1911ला दिल्ली ही भारताची राजधानी बनलेली आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर. संत नामदेव यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर नामदेव दामाजी रेळेकर हे श्री संत नामदेव यांचे पूर्ण नाव होय. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, PTO ज्याला आपण फुल फॉर्म असं म्हणतो, तर PTOचे पूर्ण रूप काय आहे असा हा प्रश्न. तर प्लीज टर्न ओव्हर म्हणजेच पाठीमागे वळून पहा असा त्याचा मराठीमध्ये अर्थ असतो. मागे पहा असाही त्याचा अर्थ. तर PTO ऑप्शन डी करेक्ट उत्तर होय. प्लीज टर्न ओव्हर. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जो ब्रिटिश काळामध्ये बनला तो म्हणजेच जिम कार्बेट नॅशनल पार्क. करेक्ट उत्तर होय. झेरॉक्स मशीनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन ए चेस्टर
कार्लसन यांनी झेरॉक्स मशीनचा शोध लावला. ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर आहे. जपान या देशाची राजधानीचे शहर कोणते आहे? तर जपानची राजधानी कोणती असा हा प्रश्न, तर ती आहे टोकियो. यावर आधारित लव इन टोकियो हा चित्रपटही जुना चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन बी करेक्ट उत्तर. लाल क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर लाल क्रांती ऑप्शन डी शेळी व मेंढी यांचे मांस म्हणजेच शेळी मेंढी यांच्याशी तो निगडीत असणारा प्रश्न. मिरची आपलं करेक्ट उत्तर नाही. कोणता देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर इजिप्त देशाला नाईलची देणगी असं म्हणतात. ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला असा प्रश्न, तर ऑप्शन ए सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. ऑप्शन ए ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर जय जवान जय किसान हा नारा ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला नारा होय. खालीलपैकी कोणाची निवड लोकांकडून अप्रत्यक्ष मतदानाने होत असते? म्हणजेच लोक ज्यांना डायरेक्ट मतदान करत नाही असं कोण असा हा प्रश्न, तर तो आहे ऑप्शन डी राष्ट्रपती यांना मतदान. राष्ट्रपतींना मतदान खासदार आमदार तसेच इतर जे निर्वाचित सदस्य असतात ते त्यांना मतदान करतात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेलं हे पद होय, म्हणजेच राष्ट्रपती पद. पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक वर्ष 1665 साली यांनी पेशीचा शोध लावला. कॉर्क नावाच्या झाडाची त्यांनी मृत झाडाची साल त्यांनी यासाठी निवडली आणि त्यातील मृत पेशी तपासल्या किंवा पाहिल्या आणि प्रथमतः सांगितलं की पेशी असतात. मेरी कोम हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर मेरी कोम हे नाव मुष्टियुद्ध या खेळाशी निगडीत आहे, ज्याला आपण बॉक्सिंग असं म्हणतो. एक हाती भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला म्हणजेच मेरी कोम, ज्यांनी मुष्टियुद्धामध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलं. इंग्रजी भाषेत किती व्यंजन असतात? म्हणजे स्वराव्यतिरिक्त असणाऱ्या अक्षरांची संख्या किती असा हा प्रश्न. एकूण अक्षर जर 26 असतील, 5 स्वर आहेत तर 21 व्यंजनं होय. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. भारतीय तिरंग्यात किती रंग आहेत? तर भारतीय तिरंग्यात एकूण 4 रंग आहेत, हिरवा, पांढरा आणि केशरी. आणि त्यानंतर त्यामध्ये असलेलं पांढऱ्या रंगामध्ये असलेलं, पांढऱ्या पट्ट्यामध्ये असलेलं अशोक चक्र हे 4थ्या रंगाचं म्हणजेच निळ्या रंगाचं होय. तर 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी निघतं, तर ते का निघतं? कोणत्या वायूमुळे निघतं? ते निघतं अमोनिया या वायूमुळे. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होय. हंगेरी देशाची राजधानी कोणती असा हा सरळ प्रश्न, तर ती आहे बुडापेस्ट. ऑप्शन ए करेक्ट उत्तर. सूर्यकिरण सूर्यापासून निघाल्यानंतर पृथ्वीपर्यंत येण्यास किती कालावधी लागतो? किती वेळ लागतो? तो लागतो 20 मिनिटे 8 सेकंद. दर सेकंदाला सूर्य किती प्रवास करतो हे आपणास माहीत आहे. तर 3 लाख किलोमीटर सूर्य एकाच सेकंदाला जात असतो. तर इतका कालावधी आपल्याला लागतो, म्हणजे आपल्याला गुणिले इतके करावं लागेल. म्हणजे 20.8ने जर त्याला गुणवलं तर तितके लाखामध्ये किलोमीटर इतका कालावधी लागेल आणि तेवढं ते अंतर असणार आहे. मालदांडी ही कोणत्या पिकाची सुधारित जात आहे? तर मालदांडी ही ज्वारीची जात आहे, म्हणजेच ज्वार आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन डी. दिल्ली हे शहर भारताची राजधानी होण्यापूर्वी कोणते शहर भारताच्या राजधानीचे शहर होते? म्हणजे भारताची पूर्वीची राजधानी दिल्लीच्या अगोदरची राजधानी कोणता असा हा सरळ प्रश्न. कलकत्ता करेक्ट उत्तर आहे. भारत देशाचे संविधान कोणत्या दिवशी लागू झाले आहे? भारत देशाचे संविधान लागू झालेलं आपल्याला कोणत्या दिवशी झालेलं आहे हे या प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न, भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? तर भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात असा हा प्रश्न. ऑप्शन सी मुंबई आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, मैस्माळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 13 किलोमीटरवर असणारं हे थंड हवेचं ठिकाण होय. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह होय. ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, संत रामदास यांचे पूर्ण नाव काय आहे? तर नारायण सूर्याजी पंत ठोसर असं संत रामदासांचं पूर्ण नाव होय. ऑप्शन डी करेक्ट उत्तर. प्रसिद्ध साहित्यिक प्र के अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? तर प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांचे पूर्ण नाव काय असाही हा प्रश्न. तर यांचे टोपण नाव काय असा हा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 96 ऑप्शन ए केशवकुमार आपलं करेक्ट उत्तर होय. पारशी धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हणतात? म्हणजेच पार्शियन बंधू भगिनींच्या मंदिरास काय म्हणतात असा हा प्रश्न. तर त्या मंदिरास प्रार्थना स्थळास अग्यारी असे म्हणतात. मशीद मुस्लिम बांधवांचे तर मंदिर हिंदू व चर्च हे ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ होय. ही बाबी अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली मुस्लिम महिला राज्यकर्ती कोण होती? तर रजिया सुलताना करेक्ट उत्तर आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण? तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत म्हणून काम पाहिलेल्या व्यक्ती कोण असा हा प्रश्न. तर विजयालक्ष्मी पंडित आपलं करेक्ट उत्तर आहे. दास कॅपिटल हा ख्यातनाम ग्रंथ कोणी लिहिला? तर दास कॅपिटल हा कार्ल मार्क्स यांची कृती होय, साहित्यकृती होय. ऑप्शन ए करेक्ट उत्तर. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे? तर बंकिमचंद चॅटर्जी आपलं करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर ऑप्शन 1 ते हेग येथे उपस्थित आहे. महाराष्ट्रात प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग कोठे आहे असा तो प्रश्न. तर इचलकरंजी, ज्याला आपण महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. कोणता दिन हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? तर ऑप्शन 21 ऑक्टोबर आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रात आद्य क्रांतिकारक कोणास संबोधले जातात? तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होय. उठाव त्यांनी केला. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यात वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूची संज्ञा काय आहे? टंगस्टन कोणत्या अक्षराने ओळखला जातो? संज्ञा त्याची काय आहे असा हा प्रश्न. तर तो W या अक्षराने त्याची सुरुवात होते. ओल्फ्रॅम असं त्याचं नाव आहे. तर ओल्फ्रॅममुळे त्याचं नाव W. ही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 3 W करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? त्याला साऊथ सेंट्रल रेल्वे आपण म्हणत असतो. त्याचं मुख्यालय ऑप्शन 3 मुंबई येथे स्थित आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहेत? म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत 36, परंतु जिल्हा परिषदा आहेत मात्र 34. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. गोवा राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आलेले? 19 डिसेंबर 1961 म्हणजेच 1961 आपलं करेक्ट उत्तर होय. कार्बन मूलद्रव्याचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर कार्बन मूलद्रव्याचे सर्वात प्युअर रूप कोणते असाही हा प्रश्न. ते म्हणजेच ऑप्शन 4 हिरा करेक्ट उत्तर होय. मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला होता? सर्वप्रथम कोठे फडकावला असा हा प्रश्न. तर तो स्टुटगार्ट येथे फडकावण्यात आला. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. भारतातील सर्वप्रथम निर्माण झालेली भाषिक राज्य निर्मिती कोणती? म्हणजे कोणते राज्य प्रथमतः भाषेच्या आधारावर स्वतंत्र राज्य बनले असा हा प्रश्न. तर ते आहे आंध्र प्रदेश. तमिळ म्हणजे तेलुगू भाषेच्या अनुषंगाने हे राज्य स्वतंत्र राज्य निर्धारित करण्यात आले. पुढचा प्रश्न, जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर वर्ल्ड स्पॅरो डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो असाही हा प्रश्न. तर ऑप्शन 4 20 मार्च करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय श्वेतक्रांतीचे जनक कोण आहेत? ज्या व्यक्तीला दूध आवडत नव्हतं अशी व्यक्ती म्हणजेच ऑप्शन 3 डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतीय श्वेतक्रांतीचे जनक होय. अमूल इंडिया ज्याला आपण म्हणून ओळखतो, तर अमूलचे ते संस्थापक अध्यक्ष. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणते नाव देण्यात आले आहे? तर श्रीनाथांचं म्हणजेच ऑप्शन 4 नाथसागर. संत एकनाथांचे हे नाव त्याला देण्यात आलेले आहे. जायकवाडीच्या पाण्याला जलाशयाला ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर.
इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ती आहे आरती साहा. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील साहित्यिक कोण? असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती आहेत तो त्यांना देण्यात आला. तर त्यांची जी कृती आहे साहित्यकृती ययाती नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान देण्यात आला. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता? तर कसोटी क्रिकेटमध्ये 3 शतक त्यांनी एकाच सामन्यामध्ये झळकवले असा कोण? असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 वीरेंद्र सहवाग त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारत व बांगलादेशच्या दरम्यान असणाऱ्या सीमारेषेचं नाव काय आहे? तर भारताच्या आणि बांगलादेशच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे असाही हा प्रश्न. तर ऑप्शन 2 रेड क्लिफ लाईन असं ते नाव होय. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही वर्ष 2006 रोजी म्हणजेच ऑप्शन 1 सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, सुंदरलाल बहुगुणा हे नाव कोणत्या आंदोलनाशी निगडीत आहे? तर ते नाव आहे चिपको आंदोलन. झाडांना आलिंगन देऊन झाडांना वाचवणं, तोडण्यापासून वाचवणे असं ह्या मुवमेंटचं आंदोलनाचं स्वरूप होतं. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. महाराष्ट्रात जहाज बांधणीचा उद्योग कोठे भरभराटीस उभारलेला आहे? तर माझगाव डॉक ज्याला आपण म्हणत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. कोणत्या रक्त गटास सर्व रक्तदाता गट असे म्हणत असतो? म्हणजेच ब्लड ग्रुप कोणता असा हा प्रश्न. तर तो आहे रक्तगट ओ. रक्तगट ओचं रक्त कोणालाही चालतं, ते ओला चालतं, एला चालतं, बीला चालतं, ए बीला चालतं, म्हणजे सर्वांनाच चालतं. पण त्याला ज्यावेळेस रक्त लागतं त्यावेळेस फक्त ओचंच रक्त लागतं. अशा ह्या प्रकारची बाब आपल्याला पाहायला मिळते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणत्या राजांनी मराठ्यांची मदत केली? तर ऑप्शन 3 राजपूत करेक्ट उत्तर होय. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षण असतं हे कोणी स्पष्ट केले असा प्रश्न. ऑप्शन 1 न्यूटन यांनी गतिविषयक जे नियम दिले. तर गुरुत्वाकर्षणाविषयी सुद्धा त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. पुढचा प्रश्न, ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळात दिला जातो? तर ग्रँडमास्टर ही संज्ञा कोणत्या खेळाशी निगडीत असाही प्रश्न. तर ऑप्शन 4 चेस म्हणजेच बुद्धिबळाशी निगडीत असणारी ही संज्ञा ग्रँडमास्टर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, तत्पूर्वी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. नकाशात पर्वतीय प्रदेश म्हणजेच पर्वत दाखवण्यासाठी आपण कोणत्या रंगाचा वापर करतो असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 तपकिरी करेक्ट उत्तर होय. तर नदी ही निळ्या रंगाने आपण दर्शवत असतो. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ऑप्शन 1 फॉरवर्ड ब्लॉक आपलं करेक्ट उत्तर आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर आपल्या परिचित असणारा हा प्रश्न. 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये पाडण्यात आलेले आहेत ज्याने राज्यकारभार सुरळीत चालतो. RTGS हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप होय? तर त्याचा आपल्याला फुल फॉर्म कोणता आहे असा हा प्रश्न. तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरतं. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक खेळात पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर के मल्लेश्वरी म्हणजेच कर्णम मल्लेश्वरी आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे नदीचे बेट कोणते आहे? तर ते आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये असणारे माजुली बेट. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर तो आपण करत असतो ऑप्शन 4 11 जुलैला. त्यानंतर संगणकाचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स बेबेज करेक्ट उत्तर. एडिसन यांनी विद्युत दिव्याचा म्हणजे बल्बचा शोध लावला. तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीबद्दल सिद्धांत मांडला. भारताचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? तर ते लिहिले आहे विदा सावरकर यांनी. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ऑप्शन 1 कुसुमाग्रज करेक्ट उत्तर आहे.
पुढचा प्रश्न त्यानंतर कोण मनाचे श्लोक हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत रामदास म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न मनाचे श्लोक व दासबोध हा संत रामदासांची कृती होय. पुढचा प्रश्न हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले? तर हरिजन साप्ताहिक महात्मा गांधींनी सुरू केलेले आहे. मानवी उत्क्रांतीमधील मैलाचा दगड ठरलेलं आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला? तर आनुवंशिकता सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स डार्विन यांनी. ग्रेगर मेंडेल यांनी जनुकशास्त्राशी निगडीत नियम मांडलेले आहेत. एका दिवसात किती सेकंद असतात? तर हा जनरल नॉलेजचा पुन्हा एक प्रश्न जो की ऑलरेडी आपल्या बीएड सीईटीला विचारण्यात आलेला आहे. तर एका तासामध्ये 3600 म्हणजे 3600 सेकंद असतात. त्याला गुणले 24 केलं तर आपल्याला 86,400 एका दिवसाचे सेकंद निघतात. अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न तंबाखूमध्ये मानवी आरोग्यास घातक असणारा पदार्थ कोणता? तर तो आहे निकोटीन नावाचा पदार्थ. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. सर्वप्रथम ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्तिमत्व कोण? तर ते आहे भानू अथय्या. महात्मा गांधी नावाच्या चित्रपटात केलेल्या डायरेक्शनसाठी दिग्दर्शनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला, ज्याला आपण वेशभूषा निर्देशन असं म्हणतो. पुढचा प्रश्न बंगालची फाळणी कोणत्या साली झाली? ऑप्शन 1 1905 करेक्ट उत्तर. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर छत्रपती संभाजीनगर, वेरूळ तसेच अजिंठ्यासारख्या अवर्णनीय असणाऱ्या लेण्या असलेला जिल्हा व विविध जे पर्यटन स्थळं आहेत ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. मानवी रक्ताभिसरण प्रणालीचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी हृदयाशी निगडीत असणारी मानव रक्ताभिसरण संस्था कशी काम करते, कशी चालते हे स्पष्ट केले. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विड्या बनवण्यासाठी ज्याला आपण बिडी असं म्हणत असतो, तर विड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाची पाने लागतात, वापरतात? तर ती लागतात तेंदूची पाने, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वतरांग कोणत्या नावाने ओळखली जाते? तर सह्याद्री पर्वतरांग ही पश्चिम घाट ह्या नावाने ओळखली जाते. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. जगात सर्वात स्वच्छ नदी कोणती? लंडन शहरापासून वाहणारी थेम्स नदी. आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते? म्हणजेच भारतात सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात प्रकाश देतो, पाडतो? ऑप्शन 3 अरुणाचल प्रदेश. करेक्ट उत्तर होय. शीख धर्मियांचा प्रमुख सण कोणता आहे असा हा प्रश्न, तर तो आहे बैसाखी नावाचा सण. ऑप्शन 2 आपलं उत्तर होय. कोणत्या सभागृहास स्थायी सभागृह असे म्हणतात? विसर्जित न होणारं सभागृह राज्यसभा म्हणजेच स्थायी सभागृह होय. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. खालीलपैकी कोणत्या घटकाचे मापन रिश्टर स्केल यामध्ये केले जाते? तर रिश्टर स्केलमध्ये काय मोजलं जातं? तर मोजला जातो भूकंप. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. बुल आणि बियर या संज्ञा कशाशी निगडीत आहेत? तर बुल म्हणजेच भाव वधारणे किंवा वाढणे आणि बियर म्हणजे कमी होणे, अशा ह्या विरोधाभासी असणाऱ्या दोन संज्ञा ह्या ज्या आहेत, तर स्टॉक मार्केटशी रिलेटेड ह्या संज्ञा आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती असते? तर ती असते ऑप्शन 1 म्हणजेच 15 एवढी होय. भारताचे चलन काय आहे? तर भारताचे चलन आहे ऑप्शन 2 रुपया. त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनातर्फे खेळाच्या प्रशिक्षकांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते? तर खेळ शिकवणारे जे प्रशिक्षक असतात, शिक्षक असतात, त्यांना दिला जाणारा पुरस्कार कोणता असा हा प्रश्न, तर तो आहे गुरु द्रोणाचार्य यांच्या अनुषंगाने दिले जाणारा द्रोणाचार्य पुरस्कार, जे की कोच म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षकांना दिला जातो जे खेळाचं शिकवण्याचं काम करतात. रॉजर फेडरर हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर अनेक वेळेस ऑलिम्पिकमध्ये आपल्या टेनिसचं प्रतिनिधित्व करणारे रॉजर फेडरर हे नाव होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. मानवी प्रौढ व्यक्तीस किती दात असतात? तर मोठ्या माणसाला किती दात असतात असा हा प्रश्न, ते असतात एकूण 32 दात. करेक्ट उत्तर.
चाकूने सहजतेने कापता येणारा धातू कोणता? तर तो असतो सोडियम धातू, जो की अतिशय मऊ असतो, रबरासारखा असतो. सहजपणे आपण त्याला चाकूने कापू शकतो. वनसंहारामुळे वातावरणातील कोणता घटक कमी होतो? म्हणजे झाडं तोडल्यामुळे काय कमी होतं? तर होत असतो ऑक्सिजन कमी. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ऑप्शन 2 ऑक्सिजन करेक्ट उत्तर. महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी किती असा हा प्रश्न, तर ती आपल्या समुद्रकिनाऱ्या एवढी आहे, म्हणजेच ऑप्शन 4 720 आपलं करेक्ट उत्तर. तर पूर्व पश्चिम लांबी म्हणजेच पश्चिम घाटापासून सह्याद्री पर्वतरांगेपासून ते नागपूरकडची साईड आपण त्याला म्हणूया, तर ती आहे 800 किलोमीटर. म्हणजे लांबी ही जास्त आहे. तर त्याला आपण रुंदी म्हणू किंवा दक्षिण उत्तरला आपण उभी जी आपली मेजरमेंट म्हणू, माप म्हणू, ते 720 आपलं करेक्ट उत्तर होय. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती आहे असा हा प्रश्न, तर कलकत्ता ही पश्चिम बंगालची राजधानी होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. गुलामगिरी हे पुस्तक कुणी लिहिले आहे? तर ते लिहिले आहे महात्मा फुले यांनी. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. पाणी निर्जंतुक करण्यासाठी ब्लिचिंग पावडरमध्ये कोणता घटक असतो? तर ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन नावाचा जो वायू आहे, घटक आहे, हा आपल्याला पाणी स्वच्छ करताना, निर्जंतुक करताना पाहायला मिळतो. जसं सिमेंटमध्ये जिप्सम असतं, जितकं जिप्सम जास्त तितका सिमेंट महाग, तसंच ब्लिचिंग पावडरमध्ये जितकं क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं तितकं ब्लिचिंग पावडर चांगलं किंवा महाग आपल्याला पाहायला मिळते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही आपली यकृत ग्रंथी होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर केंद्रीय संरक्षण मंत्री कोण असा हा प्रश्न. ऑप्शन आहे 4 राजनाथ सिंह आपलं करेक्ट उत्तर. ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती स्थापना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. हैदराबाद मुक्तीसंग्रामात केलेल्या पोलीस कारवाईस कोणते नाव देण्यात आलेले आहे? काय नाव देण्यात आलेले आहे? तर त्या कारवाईस ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आले होते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात भिल्ल ही आदिवासी जमात आपल्याला आढळते? तर ती आढळते खानदेश ह्या विभागामध्ये. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, राज्यात अस्थैर्य आटोक्यात आणण्यासाठी राज्यात आणीबाणी लावण्याची राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजेच कोण आणीबाणी लावण्याची शिफारस करू शकतात? तर ते आहेत पंतप्रधान. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. आणि पंतप्रधानाच्या अपीलनंतर, पंतप्रधानाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती त्यावरती विचार करतात आणि पुढील निर्णय घेतात. ऑप्शन 2 पंतप्रधान करेक्ट उत्तर. मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात? तर गुणसूत्रांची संख्या विचारलेली आहे, ती असते 46. आणि गुणसूत्राच्या जर जोड्या विचारल्या तर त्या असतात 23. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर ते आहे आपले मुंबई शहर. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. OTP या ॲब्रिव्हिएशनचे म्हणजे शॉर्ट फॉर्मचे पूर्णरूप फुल फॉर्म काय आहे? तर वन टाईम पासवर्ड असा तो फुल फॉर्म असतो. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या घटकामुळे मानवी त्वचेस रंग प्राप्त होतो? माणसाचा जो गोरा, काळा, सावळा हे जे रंग आहेत ते ठरत असतात आपल्या मेलॅनिनच्या घटकावरून. जितकं मेलॅनिन जास्त असतं तितका रंग काळा असतो, डार्क असतो. जितकं ती कमी असेल त्याप्रमाणे आपल्याला रंग फिकट, फेअर ज्याला आपण म्हणत असतो गोरा रंग, आणि मध्यम रंग हे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ते असतात सरपंच. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग येथे आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस पडलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हणतात? तर ते म्हणतात राजाराम मोहन रॉय यांना. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? ऑक्सिजन वायू असतो हे कोणी सिद्ध केलं? तर जोसेफ प्रिस्ले हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन 2. भारताची राजधानी कोणती आहे? तर भारताची आर्थिक राजधानी आपण पाहिली ती म्हणजेच मुंबई. तर आता राजधानी विचारलेलं आहे ती म्हणजेच दिल्ली होय. राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी असतो? तर राष्ट्रीय ग्राहक दिन हा ऑप्शन 1
24 डिसेंबर रोजी असतो. 1 डिसेंबर एड्स दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, तर 5 जून जागतिक आरोग्य दिन, जागतिक पर्यावरण दिन, ज्याला आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असं म्हणत असतो, जागतिक पर्यावरण दिन होय. ऑप्शन 1 आपलं इथलं करेक्ट उत्तर आहे. सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर सांबर आहे ऑप्शन 1 राजस्थान राज्यातील सरोवर. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्रात किती आरे म्हणजे स्पोक असतात, तर ते असतात 24. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. कृष्णकाठच्या कथा या पुस्तकाचे लेखक कोण, तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर यशवंतराव चव्हाण. तसेच वर आपण जो प्रश्न पाहिला, कृष्णकाठच्या कथा हे कोणाचे आत्मचरित्र आहे, तर त्याचे उत्तर ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण हेच होतं. पुढचा प्रश्न, गरबा हे नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे, तर गरबा नृत्य कुठलं आहे असा हा प्रश्न. ऑप्शन 4 गुजरात आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गावातील जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवत असतो, तर तो ठेवत असतो ग्रामसेवक, ज्या की नोंदी आता ऑनलाईन पद्धतीने ठेवल्या जातात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. आधुनिक मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे, तर ते आहे होमो सॅपियन. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो, तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. वयाच्या कितव्या वर्षी मतदानाचा अधिकार आपल्याला प्राप्त होत असतो, तर ऑप्शन 2 18व्या वर्षी तो अधिकार आपल्याला प्राप्त होतो. ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात, तर जास्तीत जास्त सदस्यांची संख्या असते 17 आणि त्यानंतर ती ग्रामपंचायत न राहता नगर पंचायत होत असते. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. लीप वर्ष किती वर्षांनी येते, तर दर 4 वर्षांनी लीप इयर आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. आणि ह्या लीप इयरमध्ये 29 ही तारीख आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे अधिकचा दिवस 29 फेब्रुवारी असतो. ही गोष्टही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, कुत्रा चावल्यावर कोणती लस देण्यात येते, तर आपल्याला माहीत आहे आपण लस ही रोग होण्या अगोदर घेत असतो, परंतु रेबीज एकमेव लस आहे जी आपल्याला त्या कुत्र्याच्या चावण्याची लागण झाल्यानंतर घ्यावी लागते आणि घेतली तरी आपला रोग दुरुस्त होतो. अशी असणारी एकमेव लस रेबीज लस होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, तर ऑप्शन 3 मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हवेतील पाण्याच्या अंशाला काय म्हणतात, तर हवेतील पाण्याचा अंश ज्याला आपण मॉइश्चर असं म्हणत असतो, म्हणजेच आर्द्रता आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, दह्यामध्ये कोणते आम्ल असते, तर दह्यामध्ये असते लॅक्टिक आम्ल म्हणजेच लॅक्टिक ॲसिड ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो. तर लॅक्टोबॅसिलाई या बॅक्टेरियामुळे दही तयार होतो, म्हणून लॅक्टिक ॲसिड हा त्याचा एंड प्रोडक्ट किंवा आंबूसपणा आणणारा पदार्थ होय. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या, तर त्या होत्या इंदिरा गांधी. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान डॅश डॅश हे होते, तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. माशाच्या हृदयास, माशा म्हणजेच फिश, तर फिशच्या हृदयास किती कप्पे असतात असा हा प्रश्न. तर सगळ्यात कमी कप्पे असणारा हा प्राणी गट होय, तर ऑप्शन 3 2 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. कुंकू कोणत्या पदार्थापासून बनवतात तयार करतात, तर कुंकू तयार करतात हळद या पदार्थापासून. आणि ओरिजिनल कुंकू आपल्याला ओळखायचा असेल तर आपण एक हातावरती कुंकवाचा थोडी पूड घेऊन त्यामध्ये जर आपण पाण्याचे 2-3 थेंब टाकले आणि त्याला जर आपण थोडं स्क्वॅश केलं तर आपल्याला हळदीसारखा वास येतो. हळदीचा वास आला तर समजायचं कुंकू जे आहे ते प्युअर हळदीपासून बनवलेलं आहे. आणि हळदीचा वास जर आला नाही तर त्यात नक्कीच भेसळ आहे, अडल्टरेशन आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. बांगलादेशचे चलन काय आहे, तर बांगलादेशचे चलन हे टका हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरास मिनी इंडिया नावाने ओळखले जाते, तर ऑप्शन 4 दिल्ली शहरास. रोमचे पूर्ण नाव काय आहे, तर रीड ओनली मेमरी हे रोमचे पूर्ण रूप होय. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात, तर दादासाहेब फाळके आपलं करेक्ट उत्तर होय.
ज्यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो ते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके आपलं करेक्ट उत्तर. सर्वोच्च न्यायालय कोठे स्थित आहे? तर भारताचं सुप्रीम कोर्ट कोठे आहे असा हा प्रश्न, तर ते दिल्ली येथे स्थित आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कुणी लिहिले? तर हे पुस्तकसुद्धा एक आत्मचरित्र आहे. ते आहे ऑप्शन 1 महात्मा गांधी यांचे. ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? सरकारी अधिकारी, सरकारी देखरेख करणारा अधिकारी म्हणून ग्रामसेवक हा काम पाहत असतो. तर ऑप्शन 3 ग्रामसेवक आपलं करेक्ट उत्तर होय, तो ग्रामपंचायतचा सचिव. तर सरपंच हा कार्यकारी अधिकारी किंवा अध्यक्ष होय. ICUचे पूर्ण रूप काय आहे? तर दवाखान्याशी निगडीत, हॉस्पिटल सर्व्हिसशी निगडीत असणारा हा फुलफॉर्म आहे. तर इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? तर आल्वा एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल कोण? तर श्री जयप्रकाश हे महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल होय. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी सदस्य संख्या किती असते? जास्तीत जास्त आपण आताच पाहिलं होतं ते म्हणजे 17, तर कमीत कमी ते 7 असतात. 7पेक्षा कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये सदस्य कमी नसतात, ही बाब आपण जाणून घ्या. भारतीय गणराज्य दिन कोणत्या दिवशी आपण साजरा करत असतो? तर तो साजरा करत असतो आपण 26 जानेवारीला. तर भारतीय स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला आपण साजरा करतो, हेही आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे एक प्रकारची खारुताई, ती म्हणजेच शेकरू, जायंट स्क्वेरल आपण तिला म्हणत असतो. FIRचे पूर्ण रूप काय असते? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे FIRचे पूर्ण रूप होय, म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, लसीकरण शास्त्राचे जनक कोणास म्हणतात? तर लसीकरण शास्त्राचे जनक एडवर्ड जेनर हे होय. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन 1 कळसुबाई आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? म्हणजे मुख्य काम पंचायत समितीचे तालुका लेवलचे काम, सर्व कामे कोण पाहत असतो असा हा प्रश्न, ते म्हणजेच गट विकास अधिकारी, ज्याला आपण ब्लॉक डेव्हलप ऑफिसर असं म्हणतो, म्हणजेच BDO आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 218, महाराष्ट्रात सीताफळ या फळासाठी म्हणजेच सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 दौलताबाद जेथे देवगिरी किल्ला आहे हे ठिकाण महाराष्ट्रात सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? नुकतंच नामकरण झालेला अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळासाठी सर्वात रुंद असणारा जिल्हा होय, मोठं क्षेत्रफळ असणारा जिल्हा होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मानवी केसात कोणते प्रोटीन असते? तर मानवी केसात कोणते प्रोटीन असते? ऑप्शन 3 किरॅटिन नावाचे प्रोटीन, जे की सगळ्यात हार्ड प्रोटीन आहे. तर हे प्रोटीन आपल्याला केसामध्ये पाहायला मिळते. सापासारखे प्राणी जे की सर्वात हार्ड प्रोटीन पचवू शकतात, म्हणजेच केसामध्ये असणारं किरॅटिन प्रोटीनसुद्धा त्यांना पचतं. त्यामुळे ऐतिहासिक काळामध्ये किंवा पाठीमागील काळामध्ये जे सायंकाळी केस विंचरू नये असं म्हणत होते. कशामुळे? तर सायंकाळी केस विचारल्यानंतर ते ठेवून देताना एखाद्या वेळेस साप तिथे असू शकतो आणि तो केस खाण्यासाठी आलेला असेल तर तो चावू शकतो. ही बाब होऊ नये म्हणून किरॅटिन असणारं प्रोटीन हे त्या लोकांना माहीत होतं आणि त्यामुळे सायंकाळी केस विंचरणे हे वर्ज्य होतं, टाळल्या जायचं. ऑप्शन 3 किरॅटिन करेक्ट उत्तर. महाराष्ट्रातील 36वा म्हणजे शेवटचा जिल्हा निर्माण झालेला जिल्हा कोणता? तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जो जिल्हा झाला तो 36वा जिल्हा होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. जगात दरवर्षी सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता? म्हणजे जास्त भूकंप होणारा देश कोणता? ज्या देशामध्ये दरवर्षी 200पेक्षा जास्त भूकंप होतात, सरासरीने 200 कमीत कमी 200 होतात, तो जपान देश जगात सर्वाधिक भूकंप होणारा देश होय. जिल्हा परिषदेत कमीत कमी किती सदस्य असतात?
तर जिल्हा परिषदेची मिनिमम मेंबर संख्या त्यांनी विचारलेली आहे ती आहे 50, म्हणजे कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 एवढी संख्या आपल्याला जिल्हा परिषद मेंबरमध्ये सदस्याची पाहायला मिळते. कोणत्या जिल्ह्यास महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर तो जिल्हा आहे ऑप्शन 3 कोल्हापूर जिल्हा. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर. ययाती ही कादंबरी कोणी लिहिली? तर ती लिहिली आहे वि स खांडेकर यांनी. या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. खालीलपैकी मानवी हृदयाचे ठोके मोजण्याचे यंत्र कोणते? तर मानवी हृदयाचे ठोके मोजण्याचे यंत्र ऑप्शन 2 स्टेथोस्कोप हे होय. तर स्टेथोस्कोपने आपण हृदयाचे ठोके मोजू शकतो, दर मिनिटाला किती व्हायला लागलेत. आणि स्पिग्मोमॅनोमीटर जे आहे तर स्पिग्मोमॅनोमीटरने आपण काय मोजू शकतो? तर ब्लड प्रेशर, म्हणजे ज्याला आपण रक्तदाब असं म्हणतो, BP आपण त्याने मोजत असतो. तर थर्मामीटरने आपण बॉडी टेम्परेचर म्हणजे तापमान, शरीराचं तापमान आपण मोजू शकतो. गॅलेनोमीटर जो असतो तर त्याने आपण करंटची दिशा आपल्याला करंटची दिशा आपल्याला सांगता येते, डायरेक्शन आपल्याला सांगता येते. ऑप्शन 2 स्टेथोस्कोप करेक्ट उत्तर होय, जो की डॉक्टरांच्या गळ्यात अडकवलेला असतो. भारताचे 14वे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन 1 डॉक्टर मनमोहन सिंग आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यमान पंतप्रधान ऑप्शन 2 जे आहे श्री नरेंद्र मोदी हे 15वे पंतप्रधान आहेत. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 1 आपल्या ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हणतात? तर ऑप्शन 2 महात्मा गांधी करेक्ट उत्तर होय. बिहू हे लोकप्रिय नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ते आहे आसाम राज्यातील. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. POPचे पूर्ण रूप काय आहे? तर प्लास्टर ऑफ पॅरिस. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. POP यापासून आपण ज्या मूर्त्या बनवत असतो तर ते POP प्लास्टर ऑफ पॅरिस आहे. माइन काम्फ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ते ॲडॉल्फ हिटलर यांनी लिहिले आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. स्वतंत्र भारताचे पहिले जनरल गव्हर्नर कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले जनरल गव्हर्नर श्री C राजगोपालचारी हे होय. खाद्यमिठाचे रेणुसूत्र काय आहे, ज्याला आपण टेबल 60 असं म्हणत असतो? तर NaCl हे खाद्यमिठाचे रेणुसूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला. CPUचे पूर्ण रूप काय आहे? तर सेंट्रल प्रोसेस युनिट. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न 235 क्रमांकाचा, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर श्री दुर्गादिदुर्ग रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर पर्जन्यछायेचा जिल्हा, चादरींचा जिल्हा म्हणजेच सोलापूर याला ज्वारीचे कोठार असेही म्हणतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य, विस्तीर्ण असलेले राज्य कोणते, असा हा प्रश्न. ऑप्शन 3 राजस्थान आपलं करेक्ट उत्तर. तर सर्वात लहान राज्य गोवा, ही बाबी अनुषंगाने लक्षात ठेवा. तसेच ऑप्शन महाराष्ट्र जो आहे तर तो सुद्धा आपल्याला 3 क्रमांकाला असलेला क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील गोड पाण्याचे सर्वात मोठे उलर हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उलर सरोवर कोणत्या राज्यात आहे असा हा प्रश्न. तर ते आहे काश्मीर या राज्यामध्ये. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, PTO प्रश्न 239, PMOचे पूर्ण रूप काय आहे? तर प्राईम मिनिस्टर ऑफिस PMOचे पूर्ण रूप होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच धरण भाकरा नांगल कोणत्या नदीवरती आहे? तर भाकरा नांगल हे धरण कोणत्या नदीवरती आहे असा हा प्रश्न. तर ते सतलज नदीवरती आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चिंचेमध्ये कोणत्या घटकामुळे आंबटपणा येतो? म्हणजे चिंचेमध्ये कोणते आम्ल असते असा हा प्रश्न. तर ते असते टार्टारिक आम्ल. तर टॅमरिन असं चिंचेचं इंग्रजी नाव होय. टॅमरिन टार्टारिक ॲसिड ही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर सूर्यापासून सर्वात
आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? जवळचा चुकून मांडण्यात आलं तर ते दूरचा असं आपण लक्षात घ्यावं. तर आपल्या सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह, सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता असा हा प्रश्न, तर तो आहे नेपच्यून. ऑप्शन 3 नेपच्यून आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रेडिओचा शोध कोणी लावला? तर मार्कोनी या शास्त्रज्ञाने रेडिओचा शोध लावला. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. जिल्हा परिषदेची किमान व कमाल सदस्य संख्या किती असते? तर ती असते 50 ते 75. म्हणजेच किमान संख्या जी आहे ती 50 असते, तर कमाल संख्या जी आहे ती 75 आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. गोलघुमट ही वास्तू कोठे आहे? तर ती आहे विजापूर येथे स्थित. श्यामची आई हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ते आहे साने गुरुजीचे आत्मचरित्र. भारतीय तिरंग्यामध्ये किती रंग असतात? तर 4 रंग असतात. ब्रिटिशाविरुद्ध चले जाव ही घोषणा कोणी दिली? तर महात्मा गांधी यांनी चले जाव ही घोषणा दिली. महाराष्ट्रात कोणता जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे? तर तो आहे कोल्हापूर जिल्हा. तांबड्या मातीचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, गुळाचा जिल्हा, तसेच दुर्ग राजवाड्यांचा जिल्हा म्हणजेच कोल्हापूर होय. त्यामुळे आपली ऐतिहासिक राजधानीसुद्धा कोल्हापूर जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन 2 श्री देवेंद्र फडणवीस हे सद्यस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होय. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल या एककामध्ये आपण ध्वनी मोजत असतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. त्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा कोठे स्थित आहे? आपली जी विधानसभा आहे ती मुंबई येथे स्थित आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मराठवाड्यात असणाऱ्या ज्योतिर्लिंगापैकी बीड जिल्ह्यामध्ये असणारं परळी वैजनाथ हे एक आपल्याला ज्योतिर्लिंग पाहायला मिळतं. ऑप्शन 4 बीड जिल्हा. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. बेडकाच्या हृदयास किती कप्पे असतात? तर बेडकाच्या हृदयास 3 कप्पे असतात. AIचे पूर्ण रूप काय आहे? ज्याचा आपल्याला बऱ्याच वेळेस अडसर ठरतो असं AIचं पूर्ण रूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आपण मराठीमध्ये म्हणू. हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? ते म्हणजेच सर्वाधिक असणारे प्रमाण 78%, 78% आपल्याला पाहायला मिळतं. जगात सर्वात हलका धातू कोणता आहे? तर तो एकदम हलका असणारा धातू लिथियम हा होय. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑक्सिजन हवेमध्ये तब्बल 21% असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? तर ढाका हे शहर बांगलादेशाची राजधानी होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या साली झाली? कोणत्या वर्षी झाली? तर 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू. ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर छत्रपती संभाजीनगर करेक्ट उत्तर. गांधी कालखंडाचा प्रारंभ कधी झाला? तर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1920ला गांधी कालखंडाचा प्रारंभ झाला. 1920 ते 42पर्यंत गांधी पर्व आपल्याला चाललेले पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. जपान देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन 4 टोकियो आपलं करेक्ट उत्तर होय. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर जागतिक पर्यावरण दिन हा जूनमध्ये म्हणजेच 5 जूनला साजरा करतात. रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर तो आहे लेखनाशी म्हणजे साहित्याशी निगडीत पुरस्कार. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. हूचे पूर्ण रूप काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर. पक्ष्यांच्या हृदयास किती कप्पे असतात? तर ते माणसा एवढेच असतात म्हणजे 4 कप्पे. जगात सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर जगात सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट जे की नेपाळ या देशाच्या हद्दीमध्ये येते. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर.
तर जगातील दुसरं उंचीचं शिखर म्हणजेच माउंट K2 आपल्याला पाहायला मिळते, ते भारताचे सर्वात उंच शिखर आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. महाराष्ट्रात आमदाराची एकूण संख्या किती आहे, तर ती आहे 288. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर यशवंतराव चव्हाण आपलं करेक्ट उत्तर होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून राजधानी कोणत्या गडावर नेमली ठरवली असा हा प्रश्न, तर ती ठरवली आहे किल्ले रायगड. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. ब्रिटिशाविरुद्ध तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा कोणी दिली, तर ती सुभाषचंद्र बोस यांनी दिली. सुभाषचंद्र बोस यांना आपण सुभाष बाबू असेही म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारतीय तिरंग्यातील अशोक चक्र कोणत्या ठिकाणावरून घेण्यात आले, तर हा बोध आपण कुठून घेतला असा हा प्रश्न, तर सारनाथ येथील आपण स्तंभावरून अशोक चक्र घेतले आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते, नावामध्ये लहान क्षेत्रफळातही लहान, गोवा करेक्ट उत्तर होय. तर सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने मोठे राज्य राजस्थान हे होय. पुढचा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काळ्या पाण्याची शिक्षा कोणास झाली, तर विदा सावरकर यांना दिलेल्या पर्यायापैकी काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. जगात सर्वात महाग धातू कोणता आहे, तर तो आहे प्लॅटिनम, जो की सोन्यापेक्षा सुद्धा महाग आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे किमान वय म्हणजे कमीत कमी वय किती असायला पाहिजे, तर ते असायला पाहिजे 35पेक्षा कमी वय असल्यास राष्ट्रपती होता येत नाही. पुढचा प्रश्न, लोकसभा सदस्यास काय म्हणतात, तर लोकसभेचे जे सदस्य असतात तर त्याला आपण म्हणत असतो MP मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच खासदार. पुढचा प्रश्न, भारताला सर्वात कमी लांबीची सीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे, म्हणजे कोणत्या देशाची सीमा भारताला कमीत कमी आहे, तर ती आहे अफगाणिस्तान. तर 0.52 म्हणजेच 0.52% आपल्याला अर्धा टक्का आपण म्हणूया, जवळपास अर्धा टक्का अफगाणिस्तानची सीमा आपल्याला लागलेली पाहायला भेटते. तर सर्वाधिक सीमा बांगलादेशाची पाहायला भेटते, ही बाब आपण लक्षात ठेवावी. राजदांडिया हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे, तर ते आहे राजस्थान राज्यातील. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला कृत्रिम म्हणजेच मानवनिर्मित उपग्रह कोणता, तर तो होता आर्यभट्ट, जो की आपण 1975ला लॉन्च केला होता. महाराष्ट्रात कोणत्या संस्थेमार्फत हेलिकॉप्टर ही सुविधा पुरवली जाते, तर पवनहंस संस्था ही सुविधा पुरवते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण होत्या, तर सरोजिनी नायडू ह्या भारतातील प्रथम महिला राज्यपाल होय. पुढचा प्रश्न, विजयघाट हे कोणाचे समाधीस्थळ आहे, तर विजयघाट हे लालबहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या खंडास काळे खंड म्हणून ओळखतात, तर आफ्रिका खंडास काळे खंड नावाने ओळखले जाते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. कोणत्या देशास पांढऱ्या हत्तींचा देश असे म्हणतात, तर थायलंड या देशास पांढऱ्या हत्तींचा देश असे संबोधले जाते. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आसाम या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ते एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. ऑप्शन 4 आसाम आपलं करेक्ट उत्तर आहे. भारतातील खेळाडूस दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर खेलरत्न हा सगळ्यात मोठा पुरस्कार खेळाडूंना भारतात दिला जातो. त्यानंतर मानवास बालपणी दुधाचे किती दात असतात, तर त्या दातांची संख्या असते 20. ते दात पडल्यानंतर जे नवीन आपल्याला दात येतात त्यांची संख्या असते 32 आणि ते दात मात्र पडत नाहीत, पडल्यानंतर मात्र येतही नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. जगात सर्वात लहान खंड कोणता आहे, तर जो खंड आणि देश या दोन्ही बाबींनी नावाने ओळखला जातो तो म्हणजेच ऑस्ट्रेलिया खंड जगातील सर्वात लहान खंड होय. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय फूल कोणते, तर कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. किसान घाट हे कोणाचे समाधीस्थळ आहे, तर चौधरी चरण सिंग यांचे ते समाधीस्थळ होय. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. भारतातील प्रथम महिला IPS म्हणजेच पोलीस अधिकारी कोण आहेत, तर त्या आहेत श्रीमती किरण बेदी. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, विधानसभा सदस्यास काय म्हणतात, तर त्यांना आपण म्हणत असतो आमदार. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. भारतात सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या देशाशी संलग्न आहे, तर ती आहे बांगलादेशाशी, जी की 4000 किलोमीटरपेक्षा
जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर 4000 किलोमीटरपेक्षा जास्त असलेली सीमा बांगलादेशाची सीमा सर्वाधिक सीमा होय. भांगडा हे प्रसिद्ध नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ते आहे पंजाब या राज्यातील. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. कोणत्या देशास उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते? तर ज्या देशात सर्वाधिक भूकंप होतात जपान. पिवळ्या लोकांचा देश जपान, याला उगवत्या सूर्याचा देश असेही म्हटले जाते. तसेच अतिपूर्वेकडील देश असे सुद्धा जपानला म्हटले जाते. SP चे पूर्णरूप फुल फॉर्म काय आहे? तर सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोतवालाची नेमणूक कोण करतात? प्रश्न क्रमांक 300. कोतवालाची नेमणूक हे तहसीलदार करत असतात, म्हणजे ज्यांना आपण मामलेदार या नावाने सुद्धा ओळखतो. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. जीवशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? तर जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल हे होत. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणते शहर गुजरात राज्याची राजधानी आहे? तर राजधानीचे शहर गांधीनगर हे आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर. इंजेक्शन देण्यापूर्वी डॉक्टर दंडावरती म्हणजेच हातावरती आपल्याला कोणता द्रव्य लावत असतात? तर ते आपल्या हातावरती लावत असतात स्पिरिट, जे की थंड असते. इतर बाहेरच्या वातावरणामुळे तापमान आपल्याला त्याचं कमी वाटतं, थंड लागतं, आणि त्यामुळेच जे जीवजंतू आहेत ज्याला आपण सूक्ष्मजीव म्हणू ते मेलेले आपल्याला पाहायला मिळतात, आणि कुठलाही बाधा आपल्याला होऊ नये हा त्या स्पिरिट मागचा हेतू असतो, उद्देश असतो. लीप वर्षात किती दिवस असतात? तर ते असतात 366 दिवस. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. एपिकल्चर म्हणजे काय? तर एपिकल्चर म्हणजेच ॲपिस डोरसाटा म्हणजेच आपली मधमाशी, ज्याला आपण मधुमक्षिका पालन म्हणतो. तर ॲपिकल्चर म्हणजेच मधुमक्षिका पालन होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर ग्रीन पिजन म्हणजेच हिरवे कबूतर, ज्याला आपण हरियाल या नावाने ओळखतो, तर तो आपला राज्यपक्षी होय. बुधभूषण हा ग्रंथ कुणी लिहिला? तर तो लिहिला आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, मनाचे श्लोक हा ग्रंथ कुणी लिहिला? तर संत रामदास. करेक्ट उत्तर. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर तो साजरा करत असतो आपण 7 एप्रिल रोजी. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ती महात्मा फुले यांनी केलेली आहे. भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते? तर कन्याकुमारीपेक्षाही दक्षिणेला असणारा भाग म्हणजेच इंदिरा पॉईंट आपलं करेक्ट उत्तर आहे. व्हॅटचे पूर्ण रूप काय आहे? तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ज्याला आपण मराठीमध्ये मूल्यवर्धित कर असं म्हणतो. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न, पिलांना जन्म देणे व दूध पाजणे कोणत्या गटातील प्राण्यांचे लक्षण आहे? तर ते लक्षण आहे जरायुज प्राणी, आणि जरायुज प्राणी म्हणजेच मॅमल्स म्हणजेच सस्तन प्राणी होय. तर मॅमल्स आपलं करेक्ट उत्तर होय, जरायुज प्राणी. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह म्हणजेच लाल ग्रह रेड प्लॅनेट आपण म्हणत असतो? तर आपण मंगळ या ग्रहास रेड प्लॅनेट असं म्हणतो. तांबूस असणारी तिथली माती, यामुळे त्याला लालसर कलर प्राप्त होतो, रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न, लाल किल्ला कुठे स्थित आहे? तर लाल किल्ला स्थित आहे दिल्लीमध्ये, व पुण्यामध्ये जे स्थित आहे ते म्हणजेच लाल महल, लाल महाल होय. ऑप्शन 2 दिल्ली आपल्या लाल किल्ल्यासाठीचं करेक्ट उत्तर. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी आपल्याला भेट देत असतो? पृथ्वीच्या जवळून जात असतो असा हा प्रश्न, तर तो जात असतो दर 76 वर्षांनी. तर 1910ला हा दिसला होता, 10 नंतर 86ला तो दिसला, 1986, आणि आगामी म्हणजे 2062 मध्ये आपल्याला तो दिसणार आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारताची गान कोकिळा कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन 3 लता मंगेशकर करेक्ट उत्तर आहे. चांगदेव पासष्टी हा ग्रंथ कुणी लिहिला? तर संत ज्ञानेश्वर यांनी चांगदेव पासष्टी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ होय. पिवळ्या लोकांचा देश कोणत्या देशास म्हटले जाते? तर ते जपानला म्हटले जाते. आपण वरच्या प्रश्नामध्ये स्पष्टीकरणात ते पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा सर्वप्रथम नागरिक कोण असतो? तर तो असतो राष्ट्रपती. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे आपल्या शेजारी राज्यामध्ये म्हणजेच गुजरातमध्ये. शेषानगीर आपण या नावाने सुद्धा त्या गीर
राष्ट्रीय उद्यानाला ओळखतो. मिथेन वायूचे दुसरे नाव काय आहे? तर मिथेन वायूला दलदलीचा वायू तसेच मार्श गॅस या दोन्ही नावाने ओळखले जाते, म्हणून ऑप्शन 4, 1 व 2 आपले करेक्ट उत्तर ठरते. भारतातील कोणत्या शहरात सिलिकॉन सिटी या नावाने ओळखले जाते? कॉम्प्युटर हब, कॉम्प्युटरमध्ये असणारी सिलिकॉनची चिप, यामुळे आपण त्याला सिलिकॉन सिटी म्हणून ओळखतो, ते म्हणजेच बेंगलोर शहर. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. शासनाची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली जी आहे, सिस्टीम जी आहे, ती कोणती आहे? तर मूक म्हणजे MOOC आणि MSCIT हे दोन्ही कोर्सेस मूक म्हणजेच MOOC आणि त्यानंतर स्वयं ह्या ज्या दोन बाबी आहेत, दोन घटक आहेत, हे आपल्याला ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली देणारे घटक आहेत. ऑप्शन 4, 1 व 3 आपलं करेक्ट उत्तर. MSCIT ही सुविधा मोफत नाही, तर ह्या दोन्ही सुविधा मोफत आहेत. मूकवरील सर्व कोर्सेस व स्वयं यावरील सर्व कोर्सेस हे मोफत असतात. ते शासनाद्वारे चालवणारे सर्टिफिकेट कोर्सेस, ऑनलाईन पद्धतीने चालवणारे सर्टिफिकेट कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. तर MSCITसाठी आपल्याला शुल्क मोजावे लागते, म्हणजेच फीस भरावी लागते. तर ऑप्शन 4, 1 व 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिला? ह्याचं दुसरं नाव म्हणजेच ज्ञानेश्वरी, जे की संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर तो आहे व्हॅटिकन सिटी. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर तो 1 मेला साजरा केला जातो. 1 ते 100 अंकात किती वेळा शून्य आलेला आपल्याला पाहायला मिळतो? तर तो मिळेल 11 वेळा, म्हणजेच ऑप्शन 2 11 आपलं करेक्ट उत्तर. पाण्याचा गोठणबिंदू किती डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस असतो? तर तो फ्रीजिंग पॉईंट आपण म्हणतो. तर 0 डिग्री सेल्सिअसला पाणी फ्रीज होत असतं, गोठत असतं, म्हणून गोठणबिंदू 0. तर उकळणारा बिंदू ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच बॉइलिंग पॉईंट, तो आहे 100 डिग्री सेल्सिअस. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? तर त्या होत्या फातिमा बीबी. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरते. त्यानंतर जनधन योजना कोणत्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आली? तर श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रथम कार्यकाळामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. जनधन योजना या नावाने ओळखण्यात येते. तर वित्तीय व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडणे असा ह्या योजनेचं स्वरूप होतं. तर जनधन योजना. ऑप्शन 3 नरेंद्र मोदी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आवळ्यात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? तर आवळ्यामध्ये जीवनसत्व असते जीवनसत्व क, म्हणजे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. नीलक्रांती म्हणजे काय? तर माशाची मत्स्य उत्पादनाची क्रांती म्हणजेच नीलक्रांती. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात शिक्षक दिन कधी साजरा करतात? तर तो साजरा करतात 5 सप्टेंबर. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. दासबोध ग्रंथ कुणी लिहिला? तर लिहिला आहे संत रामदासांनी. आपलं करेक्ट उत्तर. ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेला नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता होता? तर तो होता ऑप्शन 1 श्वास हा चित्रपट. सैराट हा चित्रपट सर्वाधिक पैसे कमावणारा म्हणजेच गल्ला जमवणारा चित्रपट ज्याला आपण म्हणत असतो तो. त्यानंतर माऊली आणि चिमणी पाखरे हा सुद्धा कौटुंबिक चित्रपट आपल्याला महाराष्ट्रामध्ये गाजलेला पाहायला मिळतो. तर श्वास फक्त एकाच चित्रपटाचे नामांकन ऑस्करसाठी झाले होते. व्हॉट्सअपची निर्मिती केव्हा झाली? तर ती झालेली आहे 2009ला. व्हॉट्सअप चालू झालेला आहे आणि नंतर ते प्रचलित होऊन 2015 नंतर त्याची ख्याती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन 2 स्वामी विवेकानंद आपलं करेक्ट उत्तर होय. बुलंद दरवाजा कोठे आहे? तर तो आहे फतेपूर सिक्री येथे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर. तर कुतुब मिनार दिल्ली येथे स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हैदराबादला चार मिनार. ह्याही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे ऑप्शन 4 श्री स्वामी विवेकानंद यांनी. स्वामी विवेकानंद आपलं करेक्ट उत्तर होय. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होय. पुढचा प्रश्न, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही खेळाडू आहे बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध याशी संबंधित. मुष्टियुद्धाचं एक झळाळणारं नाव म्हणजेच मेरी कोम होय. हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर तो ऑप्शन 4 नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर हा उत्सव साजरा केला जातो. आपल्या सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर तो आहे
गुरुग्रह, तर गुरुच्या पाठोपाठ मोठा असणारा ग्रहसुद्धा आपल्याला माहीत असावा, तो म्हणजेच कडे असणारा ग्रह म्हणजेच शनिग्रह, ही बाब आपण लक्षात ठेवावी. आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर आर्य समाजाचे संस्थापक कोण, असा हा प्रश्न. तर दयानंद सरस्वती आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात, तर तो 8 मार्च या रोजी जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा गोरेपणा ठरत असतो, तर तो ठरत असतो मेलेनिनच्या प्रमाणावर, प्रोपोर्शनवर. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो, तर तो लागत असतो क्रमांक 3. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण, तर ते आहेत महर्षी केशव धोंडो कर्वे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, जो की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिला जातो. हा महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातर्फे दिला जाणारा सर्वात उच्च पुरस्कार होय. मीठ, साखर व पाणी यांच्या द्रावणाला, यांच्या मिश्रणाला काय म्हणतात, तर जल संजीवनी, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन या नावाने ओळखतो, तर जल संजीवनी होय. कोलंबिया या देशाची राजधानी कोणती आहे, तर कोलंबियाची राजधानी आहे बोगोटा हे शहर. ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावला, तर जोसेफ प्रिस्टले आपलं करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात, नॅशनल कन्झ्युमर डे आपण त्याला म्हणूया, तो साजरा केला जातो 24 डिसेंबरला. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. त्यानंतर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हणतात, तर आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन रॉय यांना म्हणतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन तयार झालेला जिल्हा कोणता, असा हा प्रश्न, तर ऑप्शन 1 गोंदिया आपलं करेक्ट उत्तर ठरते. गलगंड, ज्याला आपण ग्वायटर असं इंग्रजीत म्हणत असतो, आजार कोणत्या पोषण घटकाअभावी होत असतो, तर हा आजार होत असतो आयोडीनच्या कमतरतेमुळे. ऑप्शन 2 आयोडीन करेक्ट उत्तर. मानवी शरीरात किती हाडे असतात, तर त्यांची संख्या असते 206. लहानपणी हाडे जुळण्याच्या अगोदर ते 270पेक्षा जास्त असतात, म्हणजे 270 आपलं लहान मुलामध्ये, लहान बालकामध्ये असणाऱ्या हाडांची संख्या सांगता येते. आणि जसं जसं त्यांचं वय वाढतं हाडे जुळत जातात आणि 206 शेवटी करेक्ट संख्या आपल्याला पाहायला मिळते. सांबर, खाऱ्या पाण्याचे सरोवर आपल्याला कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळते, तर खाऱ्या पाण्याचे सरोवर असणारं सांबर हे सरोवर राजस्थान राज्यात पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. कॅनडा देशाची राजधानी कोणती आहे, तर ओटावा ही कॅनडाची राजधानी होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्रात किती आरे असतात, तर ते एकूण 24 आरे असतात. 24 आपल्याला आरे पाहायला मिळतात, स्पोक पाहायला मिळतात. महाराष्ट्रात पहिले जलविद्युत केंद्र कोठे स्थापन करण्यात आले, कोठे सुरू झाले, तर खोपोली येथे ते सुरू झाले. 2024चा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताला किती पदके म्हणजेच मेडल्स मिळाले, तर त्यांची संख्या आहे एकूण 29. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. साधारण स्थितीत मानवी रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर किती असते, तर ते असते 120/80 mmHg. या प्रकारे ब्लड प्रेशर असेल तर ते नॉर्मल असते. यापेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास हाय किंवा लो BP आपल्याला झालेला पाहायला मिळतो. महाराष्ट्रात स्टील व बीज निर्मिती केंद्रात अग्रेसर असणारा जिल्हा कोणता, तर तो आहे ऑप्शन 4 जालना जिल्हा. ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रतिनिधी कोण असतो, प्रशासनाकडून ग्रामपंचायतीवर कोण लक्ष ठेवत असतो, तर तो ठेवत असतो ग्रामसेवक. त्यानंतर गोदावरी नदीची लांबी किती किलोमीटर आहे, तर ती लांबी आहे 1450 किलोमीटर. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण म्हणजे हिल स्टेशन कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते आहे राजस्थान राज्यात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. वेरूळ अजिंठा या लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत, तर त्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ही पर्यटन राजधानी ठरते. अल्फा व बीटा किनाराचा शोध कोणी लावला, तर तो लावला आहे रुदरफोर्ड. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. संविधानातील कलम 370 हे कोणत्या राज्याशी निगडीत होते, तर ते जम्मू व काश्मीर या 2 राज्याशी निगडीत असणारं कलम आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर.
टारफुला या पुस्तकाचे लेखक आहेत श्री शंकर पाटील. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्पेन या देशाची राजधानी कोणती आहे? तर माद्रिद ही स्पेन देशाची राजधानी होय. गुलमर्ग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर गुलमर्ग आहे जम्मू काश्मीरमध्ये. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरते. लीप वर्षात कोणता महिना 29 दिवसाचा असतो? तर तो असतो फेब्रुवारी महिना. जनरली तो 28 दिवसाचा, तर फक्त लीप वर्षामध्येच तो एक दिवस अधिकचा दिवस घेऊन येतो, म्हणजेच 29 दिवसाचा असतो. जगप्रसिद्ध वास्तू ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे उत्तर प्रदेशमध्ये. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये सुरू झाली? तर ती सुरू झालेली आहे श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. सध्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर श्री दादा भुसे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर तो क्रमांक आता दुसऱ्यावरून झालेला आहे पहिला. तब्बल 141 करोडपेक्षा जास्त लोकसंख्या आपल्या भारताची झालेली आपल्याला पाहायला मिळते. 1 कोटीने आपण लीडवर आहोत, पुढे आहोत, म्हणजे चीनच्या पुढे आपली लोकसंख्या 1 कोटीने अधिक आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर तो आहे वड. तर वड म्हणजे ज्याला आपण बरगद म्हणत असतो हिंदीमध्ये, तो आपला राष्ट्रीय वृक्ष होय, नॅशनल ट्री होय. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय महिलेस नोबेल पारितोषिक मिळवण्याचा मान मिळाला होता? तर तो मिळाला होता श्रीमती मदर तेरेसा. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. बाबा आमटे यांनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली? तर ती केली होती आनंदवन. या आश्रमाची कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेला हा आश्रम. ऐतिहासिक दीक्षाभूमी कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे नागपूर येथे, म्हणजेच ऑप्शन 3 महाराष्ट्र आपलं करेक्ट उत्तर. महाराष्ट्रात द्राक्षासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तो एकच जिल्हा, तो म्हणजे ऑप्शन 3 नाशिक जिल्हा. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतात पोळा हा सण कोणत्या नावाने उत्साहात साजरा केला जातो? तर पोंगल या नावाने दक्षिण भारतामध्ये पोळ्याला साजरी करण्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, 2025 सालीच्या कुंभमेळ्याचे नियोजित स्थळ खालीलपैकी कोणते होते? तर ते होते ऑप्शन 3 प्रयागराज. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या पवित्र स्थळी कुंभमेळा भरतो असा जर प्रश्न विचारण्यात आला तर नाशिक हे त्याचं उत्तर होय. हरिद्वार व उज्जैन फक्त ह्या 4 ठिकाणीच कुंभमेळा भरत असतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. नाशिक, हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन. पुढचा प्रश्न, लोकसभेचे प्रमुख यांना काय म्हणतात? तर लोकसभेचे प्रमुख जे असतात त्यांना लोकसभा अध्यक्ष या नावाने ओळखले जाते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. जपान या देशाचे चलन काय आहे? तर जपान देशाचे चलन काय असा हा प्रश्न, तर एन हे करेक्ट उत्तर. पणजी ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ती आहे महाराष्ट्राचं शेजारी राज्य म्हणजेच गोवा, सगळ्यात छोटं राज्य, याची ती राजधानी होय. ओबीसीचे पूर्णरूप काय आहे? तर ऑदर बॅकवर्ड क्लास हे ओबीसीचे पूर्णरूप फुल फॉर्म होय. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करावे आणि सबस्क्राईब जर चॅनल अद्याप केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. पुढचा प्रश्न, शीख धर्मियांचा महत्त्वाचा सण कोणता असतो? तर तो असतो बैसाखी. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर ते अमृतसर शहरामध्ये घडले. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर लाला लजपत राय यांना पंजाब केसरी या नावाने संबोधले जाते, ओळखले जाते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? तर ते फक्त 25 असावे लागते. म्हणजेच 25व्या वर्षी तुम्ही खासदार जर झालात तर पंतप्रधान होण्याची शक्यतासुद्धा आपल्याला असते, म्हणजेच 25 वर्ष करेक्ट उत्तर होय. मानवी शरीराचे तापमान साधारणपणे किती अंश सेल्सिअस असते? तर ते असते 37 अंश सेल्सिअस. तापमान जर वाढले तर आपल्याला ताप येतो आणि तापमान जर काय होते कमी झाले तर तापमान कमी झाल्यानंतर आपल्याला थंडी वाजलेली पाहायला मिळते. म्हणजे थंडी आणि ताप ह्या दोन्ही घटना होतात कधी टेम्परेचर बदललं तर. त्यामुळे माणसाच्या शरीराचं टेम्परेचर तापमान हे स्थिर असतं आणि ते 37 डिग्री सेल्सिअस असतं. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या रक्तगटास सर्वग्राही रक्तगट असे म्हणतात? म्हणजे कोणत्या रक्तगटास सर्व रक्त चालते, कोणाचेही रक्त चालते, तो म्हणजेच रक्तगट AB आपलं करेक्ट उत्तर.
कोणता पेशी अंग पेशीचे ऊर्जाग्रह म्हणजेच पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणून ओळखला जातो, तर तो आहे मायटोकॉन्ड्रिया हा घटक पेशी अंग. टेलिफोनचा शोध कोणी लावला, तर श्री ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. आणि टेलिफोनचा शोध लावल्यानंतर सगळ्यात पहिला उच्चारला गेलेला शब्द म्हणजेच हॅलो हा होय. तर हॅलो ही त्यांची प्रेयसीला फोन करून आवाज येतोय का नाही हे चेक करण्यासाठी त्यांनी हॅलो हा शब्द सर्वप्रथम उच्चारला आणि तोच शब्द आजतागायत आपण वापरतो, म्हणजे त्यांच्या प्रेयसीचं ते नाव होय. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे टेलिफोनचा शोध ग्राहम बेल, करेक्ट उत्तर. भोपाळ दुर्घटना कोणत्या वायूच्या गळतीमुळे घडली, तर मिथिल आयसोसायनाईड, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये MIC असं म्हणत असतो, तर MIC मिथिल आयसोसायनाईड आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ऑलिम्पिक खेळाचे आयोजन दर किती वर्षांनी होत असते. जितक्या वर्षांनी आपलं लीप इयर येतं तितक्याच वर्षांनी ऑलिम्पिकसुद्धा आयोजित केलं जातं. ऑप्शन 3 4 आपलं करेक्ट उत्तर. मध्यरात्री सूर्य चमकणारा देश कोणता, तर ऑप्शन 3 नॉर्वे हा करेक्ट उत्तर होय. मध्यरात्री अचानक सूर्य चमकणारा देश होय. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते ऑप्शन 2 महाराष्ट्र राज्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण, हिल स्टेशन आपण ज्याला म्हणतो. पुढचा प्रश्न, गिझा हे जगप्रसिद्ध पिरामिड कोणत्या देशात स्थित आहेत, तर ते ऑप्शन 4 इजिप्त या देशामध्ये गिझाचे पिरामिड आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे, तर साहित्याशी लेखनाशी निगडीत असणारा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. ऑप्शन 4 आपल्याला पाहायला मिळतो साहित्य. अमेरिकन स्वातंत्र्य देवतेचा पुतळा कोठे स्थित आहे, कोणत्या शहरात आहे, तर तो न्यूयॉर्क या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 3 न्यूयॉर्क आपलं करेक्ट उत्तर. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण होण्यासाठी लागलेला कालावधी किती, तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी भारतीय राज्यघटना लिहिण्यास लागला होता. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. जगातील सर्वात मोठा भूचर प्राणी म्हणजे जमिनीवर राहणारा प्राणी कोणता, असा हा प्रश्न, तर तो आहे ऑप्शन 3 आफ्रिकन हत्ती. भारतातील प्रथम महिला राजदूत कोण होत्या, तर त्या होत्या विजयलक्ष्मी पंडित. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, तर ते विमानतळ कोठे आहे असा हा प्रश्न. नवी दिल्ली येथे स्थित असलेलं विमानतळ म्हणजेच इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, सायकलचा शोध कोणी लावला, तर ऑप्शन 1 मॅकमिलन यांनी सायकलचा शोध लावला. कोणत्या देशाच्या सरकारतर्फे नोबेल पारितोषिक म्हणजेच नोबेल अवॉर्ड दिला जातो, तर स्वीडन सरकार हे देत असतं. ऑप्शन 4 स्वीडन हे करेक्ट उत्तर होय. कोणता वायू वातावरणात मुबलक प्रमाणात म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात आहे, तर मुबलक असणारा वायू म्हणजेच नायट्रोजन, जो की 78% आहे म्हणजे 70% तो हवेमध्ये असतो. जगात सर्वात जास्त वापरली जाणारी फळभाजी कोणती आहे, तर सर्वात जास्त वापरण्यात येणारी फळभाजी ही टोमॅटो आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. 2 नंबरला पाठोपाठ कांदा आलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर बटाट्याचा नंबर लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, विभा शिरवाडकर कोणत्या टोपण नावाने सर्व परिचित आहेत, म्हणजेच विभा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते, असा हा प्रश्न. ऑप्शन 4 कुसुमाग्रज आपलं करेक्ट उत्तर होय. कुसुमाग्रज या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे, म्हणजेच हे त्यांचं टोपण नाव होय. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले, तर ते झाले होते मुंबईमध्ये, म्हणजेच ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता, तर जगातील सर्वात मोठा पक्षी ऑप्शन 3 शहामृग हा होय. तर ज्याला आपण ऑस्ट्रिच या नावाने ओळखतो, त्याचा डोळा हा मेंदूपेक्षा मोठा असतो. ही बाबी अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. भारतातील सर्वात लांब नदी गंगा म्हणजेच गंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे, तर गंगा नदीचं उगमस्थान त्यांनी विचारलेलं आहे, ते आहे ऑप्शन 2 गंगोत्री येथे होय. ऑप्शन 2 गंगोत्री करेक्ट उत्तर. महाराष्ट्रात धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावते, तर महालक्ष्मी एक्सप्रेस नावावरून आपण लक्षात घ्या, महालक्ष्मी जे की कोल्हापूर येथे स्थित आहे आणि ती जाईल कुठे, तर मुंबईला. तर मुंबई कोल्हापूर करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते, तर पूर्वीचे नाव किंवा अगोदरचे नाव
काय होते असा हा प्रश्न. तर मणिकर्णिका हे त्यांचं मूळ नाव आणि बालपणी त्यांना मनू या नावाने संबोधले जायचे. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर पश्चिम घाट नावाने ती प्रसिद्ध आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. रंकाळा तलाव कोठे आहे? तर ऑप्शन 2 कोल्हापूर आपलं करेक्ट उत्तर होय. रंकाळा तलाव हा कोल्हापूर येथे स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, बौद्धकालीन साहित्य सहसा कोणत्या भाषेत आढळते? तर ते आपल्याला आढळते पाली भाषेमध्ये, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पसायदान कोणी लिहिले? तर ज्यांनी ज्ञानेश्वरी, ज्याला आपण भावार्थ दीपिका चांगदेव पासष्टी असे म्हणतो, म्हणजे संत ज्ञानेश्वर आपलं करेक्ट उत्तर होय. त्यांनीच पसायदान लिहिलेलं आहे. OS चे पूर्ण रूप काय आहे? तर ऑफिस सुप्रिटेंडेंट ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरते. सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती होय. तर राष्ट्रपती या श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या होत. हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, भारत सरकारच्या CSIR, ज्याला आपण वैज्ञानिक संस्था असं म्हणत असतो, तर यामार्फत भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रास दिला जातो? तर तो विज्ञान क्षेत्रात विशेषणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार म्हणजेच भटनागर पुरस्कार दिला जातो. ऑप्शन 1 विज्ञान करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संत रामदास यांचे जन्मगाव कोणते? तर ऑप्शन 4 जाम, ज्यांच्या नावामुळे म्हणजे समर्थांच्या नावामुळे जाम समर्थ या नावाने ते प्रसिद्ध आहे. तर जाम करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाभारत या धर्मग्रंथाचे दुसरे नाव काय आहे? तर जय संहिता, म्हणजे विजय कसा मिळवावा याची संहिता, याचे नियम, अशा प्रकारचं त्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. तर जय संहिता हे महाभारताचे दुसरे नाव होय. मानवास एकूण किती मूलद्रव्ये ज्ञात आहेत, म्हणजेच माहीत आहेत? तर एकूण 118 मूलद्रव्ये अद्याप आपल्याला माहीत झालेले आहेत, म्हणजे 118 ऑप्शन 2 करेक्ट उत्तर ठरतो. खालीलपैकी जीवनसत्व अभावी होणारा रोग कोणता? मुर्धूस जीवनसत्व ड अभावे होत असतो. रातांधळेपणा जीवनसत्व अ अभावे. तर स्कर्वी जीवनसत्व क अभावे होतो. म्हणजे हे सर्वच रोग जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या जीवनसत्वाच्या अभावे होत असतात. म्हणजेच हे सर्व आपलं करेक्ट उत्तर. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करण्यास काहीच हरकत नाही. प्रसिद्ध मंदिर अक्षरधाम कोठे स्थित आहे? तर अक्षरधाम मंदिर कोठे आहे असा हा प्रश्न. तर दिल्ली येथे हे मंदिर स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. इस्रोचे पूर्ण रूप काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ऑप्शन 2 ऑप्शन जो आहे तर ऑप्शन 3 तो आपलं करेक्ट उत्तर होय. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. भारताचे राष्ट्रपती भवन कोठे स्थित आहे? तर राष्ट्रपती भवन हे आपल्याला दिल्लीला स्थित असलेलं पाहायला भेटतं. सुप्रीम कोर्ट कोठे स्थित आहे असाही प्रश्न आपण पाहिलेला आहे, ते सुद्धा दिल्लीमध्ये आहे. इतिहासाचे जनक कोणास म्हणतात? तर हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक म्हणतात. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? तर ओम भूर्भुवस्सुः जो आपला गायत्री मंत्र ज्यात लिहिलेला आहे, तर ऋग्वेद हा जो वेद आहे हा सर्वात जुना, सर्वात प्राचीन वेद होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. 1 नंबरला जो पर्याय दिलेला आहे मायकल फॅरेडे यांनी काय केलं हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांनी डायनामोचा शोध लावला. डायनामो आणि डायनामाइट यामध्ये फरक आहे. डायनामो जो की आपण विविध इंजिनमध्ये वापरतो आणि डायनामाइट म्हणजेच आपण ब्लास्ट करण्यासाठी वापरतो. तर ऑप्शन 1 मायकल फॅरेडे आपलं करेक्ट उत्तर. आपलं अल्फ्रेड नोबेल हे करेक्ट उत्तर होय. आणि डायनामोचा प्रश्न जर विचारला तर आपलं मायकल फॅरेडे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑप्शन 4 आपलं इथं करेक्ट उत्तर आहे. खालीलपैकी कोणता देश भारताच्या उत्तरेस नाही? तर इतर देश भारताच्या उत्तरेस आहेत, एक नाही. तर तो कोणता नाही आपल्याला सांगायचे? चीन भारताच्या उत्तरेस आहे, नेपाळ आहे, भूतान आहे. मात्र 3 नंबरचा इथं जो श्रीलंका दिलेला आहे तो दक्षिण बाजूस आहे, म्हणजेच खालच्या बाजूस आहे. तर ऑप्शन 3 श्रीलंका आपलं करेक्ट उत्तर ठरते. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर भारतातील सर्वात लांब धरण आपल्याला हिराकूड पाहायला मिळते. ऑप्शन 4 हिराकूड आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भूकंप मोजण्याचे एकक काय आहे?
तर भूकंप आपण कोणत्या एककामध्ये युनिटमध्ये मोजत असतो, तर तो आपण मोजत असतो रिश्टर स्केलमध्ये, म्हणजे इतक्या इतक्या रिश्टर स्केल भूकंप झाला असं आपण सांगत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय कोठे स्थित आहे, तर ते कलकत्त्याला स्थित असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर सगळ्यात मोठी लायब्ररी कोठे, असा तो प्रश्न. पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात, तर टंगस्टन या धातूची तार वापरतात, जी आपण वोल्फ्रॅम या नावाने ओळखतो, म्हणजेच डब्ल्यू त्याचा सिम्बॉल आहे. तर टंगस्टन आपलं करेक्ट उत्तर आहे. कोणत्या ग्रहास सायतारा म्हणजेच इव्हनिंग स्टार असे संबोधले जाते, तर तो आहे शुक्र. रात्री म्हणजे सायंकाळी उशिरा आपल्याला तो दिसतो, तसेच पहाटेसुद्धा दिसतो, म्हणून ह्याला पहाट तारा मॉर्निंग स्टारसुद्धा म्हटलं जातं. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, अवकाशातून पृथ्वीवर दिसणारी मानवनिर्मित बाब म्हणजेच गोष्ट वस्तू कोणती आहे, असा हा प्रश्न. तर तो आहे ऑप्शन 2. ऑप्शन 3 द ग्रेट वॉल ऑफ चायना. तर ग्रेट वॉल ऑफ चायना हे आपल्याला अवकाशातून पाहायला मिळते. भारतातील सर्वात मोठे बंदर, ज्याला आपण हार्बर असं म्हणत असतो, कोणते आहे, तर ते आहे कोचीन बंदर. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा करतात, तर तो आपण सगळ्यात मोठा जो दिवस असतो म्हणजेच 21 जून या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असतो. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरते. लिंबूवर्गीय फळात कोणते आम्ल असते, तर लिंबूवर्गीय फळात सायट्रिक आम्ल आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे लिंबू असेल, मोसंबी असेल, नारंगी असेल, तर त्यात सायट्रिक आम्ल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 3 सायट्रिक आम्ल आपलं करेक्ट उत्तर होय. तर चिंचेसारखे जे शेंगा आहेत, फळं आहेत, त्यामध्ये आपल्याला टॅमरिन म्हणजे टार्ट्रिक आम्ल पाहायला भेटते. मुंगीसारखे जे कीटक आहेत, त्यामध्ये फॉर्मिक ॲसिड म्हणजे फॉर्मिका इंडिका हे मुंगीचं नाव आहे, आणि नायट्रिक ॲसिड, हे गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. इस्रोचे मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर कोठे आहे, तर इस्रोचं पूर्ण काम कुठून चालतं, असा हा प्रश्न, आणि त्याचं उत्तर आहे बेंगलोर. सध्या भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत, तर सध्या भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान आहेत. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. भारतात जी एस टीची सुरुवात कधी झाली होती, केव्हा झाली होती, तर ती 1 जुलै 2017ला झालेली आहे. म्हणजे जी एस टी कर कधी लागला, असा हा प्रश्न. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, तर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह असणारा जो ग्रह आहे तो म्हणजेच शुक्र ग्रह, जो की पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय, शुक्र. त्यानंतर पुढचा प्रश्न, चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव कोण होता, तर नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस होय, व्यक्ती होय. भारतातील कोणत्या शहरास क्वीन ऑफ डेक्कन म्हणजे दक्षिणेची राणी या नावाने ओळखले जायचे, तर ते आहे पुणे शहर. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारतातील व्यावसायिक 2020 क्रिकेटला कोणत्या नावाने ओळखले जाते, संबोधले जाते, तर त्याला आपण इंडियन प्रीमियर लीग या नावाने ओळखत असतो, म्हणजेच IPL शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला म्हणतो. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. कोणत्या जिल्ह्यास पर्जन्य छायेचा म्हणजे कमी पाऊस पडणारा जिल्हा असं म्हणतो, तर सोलापूर जिल्ह्यास पर्जन्य छायेचा जिल्हा म्हटले जाते. पर्जन्य छायेचा जिल्हा असूनसुद्धा इथे आपल्याला सुपीक जमीन पाहायला मिळते. तर इथे वाहणाऱ्या नद्या हे यासाठी असणारं कारण होय, सोलापूर करेक्ट उत्तर. चादरींचा जिल्हा म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती, तर ती आहे ऑप्शन 4 मुंबई, सर्वात जुनी महानगरपालिका. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय अभिनेत्यास स्टार ऑफ मिलेनियम या नावाने ओळखले जाते, तर अमिताभ बच्चन असं करेक्ट त्याचा आन्सर. ऑप्शन 3. वनस्पतींना भावना असतात असे कोणी म्हटले, कोणी सिद्ध केले, तर सर जगदीशचंद्र बोस याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, IPCचे पूर्ण रूप काय आहे, तर इंडियन पिनल कोड, ज्याला आपण कलमे असं म्हणत असतो, तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. हवेत इतर वायूचे प्रमाण किती टक्के असते, तर हवेमध्ये इतर वायू असतात फक्त 1%. त्यामध्ये मग हायड्रोजन, नायट्रोजन हे जे सर्व वायू आहेत, इतर वायू आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे जे वायू आहेत यांचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं. ऑक्सिजन 21%, तर नायट्रोजन 78% आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत, तर संजय मल्होत्रा
हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे चालू गव्हर्नर आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा होय. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असते. तर ऑप्शन 1 चंद्रपूर हे करेक्ट उत्तर होय. संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? तर संत ज्ञानेश्वर यांची समाधी आळंदी येथे स्थित आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक झळकावणारा खेळाडू कोण आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ज्यांच्या नावे आहेत, ऑप्शन 3 सचिन तेंडुलकर करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, 1 तोळा म्हणजे किती ग्राम वजन असते? जनरल नॉलेजमध्ये असणारा हा कन्व्हर्जनचा प्रश्न. तर ऑप्शन 3 10 ग्राम आपलं करेक्ट उत्तर आहे. तोराह हा कोणत्या धर्मातील पवित्र धर्मग्रंथ आहे? तर तो ज्यू या धर्मातील आपल्याला पवित्र ग्रंथ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. तर शीख धर्मांचा गुरुग्रंथ साहिब, ख्रिश्चन धर्मियांचा बायबल हा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, कुचिपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य होय? तर ते आहे आंध्र प्रदेशातील लोकनृत्य. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. अजून निर्वाचित जे पुढे निर्माण होणार आहेत असे 16 जिल्ह्यांचा प्रस्ताव आपल्याला पाहायला मिळतो. त्याची संख्या नंतर वाढेल. पण आज तायागत आपले जे उत्तर आहे ते ऑप्शन 3 36 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कुंभमेळा स्थळ असलेले नाशिक कोणत्या नदीवर वसलेले आहे? म्हणजे 4 जे पवित्र ठिकाण आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. तर तो कोणत्या नदीवर स्थित आहे? नाशिक कोणत्या नदीवरती स्थित आहे असा हा प्रश्न. तर गोदावरी करेक्ट उत्तर आहे. कोणत्या खेळाडूस सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार प्रदान देण्यात आला? तर ऑप्शन 1 सचिन तेंडुलकर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला महापौर कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महापौर ज्या आहेत, ऑप्शन 3 अरुणा असफ अली आपलं करेक्ट उत्तर. माउंट एव्हरेस्टवर पहिले पाऊल ठेवणारी प्रथम महिला कोण किंवा भारतीय प्रथम महिला कोण असा हा प्रश्न. तर बचेंद्री पाल आपलं करेक्ट उत्तर आहे. जागतिक कीर्तीचा साहित्यातील बुकर पुरस्कार मिळवणारी प्रथम भारतीय महिला कोण? तर त्या आहेत अरुंधती रॉय. आणि द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स म्हणजेच लहान लहान गोष्टीत असणारा देव त्यांनी पाहिला आणि त्यावर लिहिलेलं पुस्तक याला बुकर पुरस्कार मिळाला. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुक कुणी सुरू केलं असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक अध्यक्ष होय. त्यांनी फेसबुक सुरू केलं. पुढचा प्रश्न, कृत्रिम जनुकांचा शोध कोणी लावला? आर्टिफिशियल जीन आपण ज्याला म्हणतो. तर हरगोविंद खुराना यांनी आर्टिफिशियल जीनचा शोध लावला. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू भरलेला असतो? कोणता वायू काम करतो ज्याने आग विझवली जाते? तर तो आहे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू. पुढचा प्रश्न, सापेक्षतावाद सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी. ऑप्शन 4 अल्बर्ट आइन्स्टाईन आपलं करेक्ट उत्तर होय. सापेक्षतावाद सिद्धांत. डिझेल इंजिन म्हणजे डिझेलवर चालणारं इंजिन जे आहे ते कोणी शोधलं? तर ते रुडॉल्फ डिझेल या शास्त्रज्ञाने शोधलेलं आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्यांना अन्न तयार करण्यासाठी अजून कुठल्या घटकांची कशाची गरज असते असा हा प्रश्न. सूर्यप्रकाश लागेल, कार्बन डायऑक्साईड लागेल आणि काही एन्झाईम्स म्हणजेच विकरेसुद्धा लागतील. तर ऑप्शन 4 हे सर्व आपलं करेक्ट उत्तर ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या आजारावर डायलिसिस उपचार पद्धती आपल्याला घ्यावी लागते? तर किडनीच्या आजारावर म्हणजेच मूत्रपिंड विकारावर आपल्याला डायलिसिस करावे लागते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. जीवनसत्व ईचे रासायनिक नाव काय आहे? तर टॉकोफेरॉल हे जीवनसत्व ई याचे रासायनिक नाव होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. हवेत चुंबक जर आपण मोकळा टांगला तर तो कसा स्थिर होईल? तर तो दक्षिण उत्तर म्हणजे साऊथ
नॉर्थ असा तो स्थिर झालेला आपल्याला पाहायला भेटतो, कारण चुंबकाला सुद्धा दोन आपल्याला ध्रुव असलेले पाहायला भेटतात, ते म्हणजे साऊथ आणि नॉर्थ असा तो काय होईल, स्थिर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, लिअँडर पेस हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर तो आहे टेनिस या खेळाशी निगडीत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जपानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर जपान या देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणजेच सुमो हा होय, जो की एक कुस्तीचा प्रकार आहे. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती होय, त्या द्वितीय महिला राष्ट्रपती आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच आगामी BED-CET जर प्रश्न विचारला भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण? तर याचं उत्तर द्रौपदी मुर्मू हे असणार नाही, तर श्रीमती प्रतिभाताई पाटील याचं करेक्ट उत्तर होय. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 द्रौपदी मुर्मू करेक्ट उत्तर. संसदेचे सभागृह कोणते आहेत? तर लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह संसदेचे आहेत, म्हणजेच ऑप्शन 3 1 व 2 आपलं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे? तर सर्वात मोठे फूल आपल्याला रेप्लिशिया हे फूल पाहायला मिळते. तब्बल 3 फुटापर्यंत त्याचा व्यास असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या सूर्यमालेत सगळ्यात तेजस्वी म्हणजे सगळ्यात चमकणारा ग्रह कोणता? तर तो आहे आपल्या पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणजेच शुक्र हा होय. पुढचा प्रश्न, अमेरिकेत फुटबॉल हा खेळ कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो सॉकर या नावाने ओळखला जातो. ऑप्शन 4 आपले करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, 1 हॉर्स पॉवर म्हणजेच अश्वशक्ती ज्याला आपण म्हणतो किती वॅट असते? तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे तब्बल 746 वॉट होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. खालीलपैकी भारतातून हद्दपार झालेला रोग कोणता? एक रोग असा आहे, तीन रोग जे सध्या आहेत परंतु एक नाही निघून गेला आहे, तो रोग कोणता असा हा प्रश्न? तर तो रोग आहे देवी रोग. तर देवी रोगाचा एकही नवीन रुग्ण आपल्याला सापडत नाही, म्हणजे तो पूर्णपणे भारतातून हद्दपार झालेला आहे. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्राथमिक रंग कोणता आहे? म्हणजेच फंडामेंटल कलर आपण ज्याला म्हणत असतो, निळा लाल हिरवा तीनही फंडामेंटल कलरचे भाग आहेत. ऑप्शन 4 हे सर्व करेक्ट उत्तर होय. जगाचे छप्पर कोणत्या देशास म्हणतात? तर ते आपण तिबेटला म्हणत असतो. रूप ऑफ द वर्ल्ड ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर ती झाली होती 1951, म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. सारिस्का राष्ट्रीय उद्यान म्हणजे सारिस्का नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो आहे राजस्थान राज्यामध्ये. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. संत नामदेव महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर ऑप्शन 4 नरसी हे गाव संत नामदेव महाराजांचे जन्मगाव, जे की परभणीमध्ये गंगाखेड तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, गोदावरी नदी कोणत्या सागरास मिळते? तर गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. ऑप्शन 3 आपले करेक्ट उत्तर ठरते. आजच्या प्रश्नावलीमधला या भागातला शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 501, महाराष्ट्रात उच्च शिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा ज्याला आपण हायर एज्युकेशन CET असं म्हणूया, कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते? म्हणजे आपली BED-CET कोण घेणार आहे असा हा प्रश्न. तर जनरल BED-CET, स्पेशल BED-CET तसेच ELCT BED-CET घेणारं जे ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, ती म्हणजेच CET सेल होय. तर ऑप्शन 4 CET सेल आपलं करेक्ट उत्तर ठरते. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपण 501 सरळ प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला सर्व आपल्या BED-CETच्या अपडेट्स, BED-CET त्यानंतर त्याचा रिझल्ट व कॅप राऊंड तसेच BEDचे प्रवेश होईपर्यंत सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत मिळतील याची आपण खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.